करा सुरू. शेतकरी मित्रांनो नमस्कार. फ्रूटवाला बागायतदार या फेसबुक पेजवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. गेली 3 ते 4 दिवस झालं चक्रीवादळामुळे जो पाऊस पडला त्याच्यामुळे द्राक्ष इंडस्ट्रीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं. तसेच काही बागा नुकत्याच छाटलेल्या होत्या, तर काही बागा फ्लॉवरिंग मध्ये होत्या, काही अर्ली हंगामातल्या बागा या हार्वेस्टिंगच्या स्टेज मध्ये येऊन पोहोचल्या होत्या. तर या सर्व अवस्थेमध्ये आपल्याला या पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणात समस्या याच्यात डावणी सारखा रोग असेल, फुजी सारखी फ्लॉवरिंग मधली समस्या असेल, तसेच आता इथून पुढे देखील जे धुकं पडतंय त्यामुळे देखील बोरी सारखे रोग असतील. या सर्व समस्यामुळे आपण सर्व शेतकरी याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतोय आणि आपल्या द्राक्ष बागा कशा वाचतील याच्याकडे पाहतोय. या ज्या 2-3 दिवसातला जो कालावधी होता पावसाचा त्याच्या अगोदर देखील सांगली भागामध्ये आणि नोव्हेंबर असेल, 16-17 नोव्हेंबर असेल, या दरम्यान बऱ्यापैकी पाऊस पडला होता. एक आठवड्याचा पावसाचा तो कालावधी होता आणि त्याच्यानंतरचा हा लागून आलेला नेक्स्ट वीक एक आठवडा गॅप सोडून पुन्हा आलेला पाऊस, याच्यामुळे बऱ्याच प्रमाणात बऱ्यापैकी नुकसान झालेलं आहे. आवाज येतोय सर्वांना? हॅलो. तर शेतकरी मित्रांनो या ज्या पावसामुळे जे नुकसान झालेलं आहे किंवा इथून पुढे देखील अशीच अवस्था आपल्या द्राक्ष बागेमध्ये राहण्याची शक्यता आहे. आपण बऱ्याच प्रमाणात याच्यावरती कंट्रोल करायचा प्रयत्न करत होतो. द्राक्ष नोंदवही 2021च्या माध्यमातून आपण डावणी सारख्या रोगावरती सोप्या मार्गाने कसं नियंत्रण करता येईल यावरती खोडे सरांचं आपण जी कॉन्टॅक्ट थिअरी आहे त्याच्यावरती आपण एक लेख दिला होता आणि त्याच्या माध्यमातून महाराष्ट्रभर सर्व शेतकऱ्यांपर्यंत कॉन्टॅक्ट थिअरी हा कन्सेप्ट पोहोचवण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न होता आणि याच्यातून शेतकऱ्यांच्या कमी खर्चामध्ये कशा पद्धतीने बागा वाचतील हे आपण याच्यातून प्रयत्न करत होतो. खरं तर या गोष्टीला आता आम्ही कमी खर्च म्हणून पाहत नाही आहोत. शाश्वत मार्ग आहे की डावणी सारख्या रोगाला आपण इथं नियंत्रण करू शकतो. त्यासाठी आपल्याकडे या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला द्राक्ष पिकावरती जे रोग आहेत आणि त्याची सद्य परिस्थिती आणि या सद्य परिस्थिती बदलत्या वातावरणानुसार जे आपल्याला काही उपाययोजना करायला पाहिजे याच्याविषयी मार्गदर्शन करायला आज आपल्यासोबत स्वतः श्री अरविंद खोडे सर आहेत. यांची ओळख पूर्ण द्राक्ष इंडस्ट्रीला आहे. एक कॉन्टॅक्ट थिअरीचे प्रचारक म्हणून आणि प्रयोगशील आणि प्रगतशील द्राक्ष बागायतदार आहेत. स्वतःची द्राक्ष शेती खूप उत्तमरित्या ते नाशिक सारख्या ठिकाणी करतात आणि पूर्ण महाराष्ट्राला यांचे जे वडील आहेत श्री अंबादास खोडे यांनी आपल्याला महाराष्ट्रातील द्राक्ष बागायतदारांना कॉन्टॅक्ट थिअरी ही एक चांगलं माध्यम आपल्याला दिलं आणि त्याचा प्रसार करण्याचं काम सर करतात. सरांचं आम्हाला अमूल्य असं मार्गदर्शन वेळोवेळी असतं. तर शेतकऱ्यांची मागणी होती की या बदलत्या वातावरणामध्ये सरांचं एक टेक्निकल सेशन किंवा मार्गदर्शन सर्व शेतकऱ्यांना मिळावं म्हणून हा प्रयत्न. तर शेतकरी मित्रांनो आपण आजच्या सेशनमध्ये सरांकडून जाणून घेणार आहोत या बदलत्या वातावरणामध्ये काय द्राक्ष पिकांमध्ये काय उपाययोजना कराव्यात. मी जास्त वेळ न घेता सरांना मी आमंत्रित करतो की सरांनी इथून पुढे आपल्याला द्राक्ष पिकावरती मार्गदर्शन करावं. तर तुमच्याकडे सर्व शेतकरी मित्रांना नमस्कार आणि गणेश भाऊंचे विशेष आभार की त्यांनी शेतकऱ्यांचं हित लक्षात घेऊन आजचं मीटिंगचं नियोजन केलं आणि मला विनंती केली की तुम्ही थोडा वेळ काढून थोडंसं मार्गदर्शन करावं की जी काय आता वाईट परिस्थिती बऱ्याच विभागांमध्ये आपल्याला बघायला मिळते. तर विषयाला सुरुवात
आपण कुठून करायची नेमकी. तर मी असं म्हणजे आता माझ्या माहितीप्रमाणे फक्त कासेगाव वगैरे जो पट्टा आहे पंढरपूरचा किंवा सोलापूरचा काय आहे, तिथेच फक्त आता जस्ट छाटण्या चालू झाल्या आहेत. म्हणजे कॉन्टॅक्ट थेरी काय आहे ही जर सांगायची असेल तर फक्त ह्या लोकांना सुरुवातीपासून कॉन्टॅक्ट थेरी जर सांगायची असेल तर आता फक्त जी काही त्यांच्या छाटण्या बाकी आहे किंवा जस्ट नुकत्याच झाल्या त्यांनाच फायदा होईल. मात्र आपली इंडस्ट्री पूर्ण यावर्षी म्हणजे आत्ताच्या आजमितीला जवळपास सगळे प्लॉट्स हे फ्लॉवरिंगच्या जवळ किंवा त्याच्या पुढच्या अवस्थेमध्ये आहेत. आणि जी काही अडचण आली या अवकाळी पावसामुळे ती गळ झाली, कूच झाली आणि सोलापूर सांगली जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आता डावणीचा उद्रेक झालेला आहे. आणि गडांवर डावणी दिसतोय, पाकळीवर डावणी दिसतोय. म्हणजे कुजीने एक मोठं नुकसान केलं आणि त्याच्यानंतर आता हा रोग तुमचं दुसरं नुकसान करतोय. तर कॉन्टॅक्ट थेरी काय आहे याच्याबद्दल मी थोडक्यात सांगतो, जास्त त्याच्यामध्ये फार वेळ घालवणार नाही. आणि ती सांगण्याचा उद्देश हा की ज्यांनी कोणी प्रॉपर कॉन्टॅक्ट थेरी समजून घेतली आणि जर वापरली तर त्यांना निश्चितच ह्या जो तुम्हाला आता ज्या समस्या येत आहेत का बागेवर भरपूर डावणी आहे, ही समस्या नक्कीच आली नसते. किंवा आज तुमचं डावणी आल्यामुळे जे मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय ते निश्चितच इतक्या मोठ्या प्रमाणात झालं नसतं. 1-2%, 5%च्या वर तुमचं नुकसान झालं नसतं जर तुम्ही प्रॉपर कॉन्टॅक्ट थेरी वापरली तर. प्रॉपर कॉन्टॅक्ट थेरी कशी वापरायची हे समजून घेतली तर. म्हणजेच कॉन्टॅक्ट थेरी समजून घेतली म्हणजेच काय, तर तुम्हाला कोणती औषधं कधी वापरायची आहे, त्याच्यानंतर कोणत्या वेळी औषध वापरणं गरजेचं आहे, फवारणीतले अंतर किती ठेवली पाहिजे, त्याच्यानंतर हे अंतर का कमी ठेवायचं किंवा का वाढवायचं, ह्या गोष्टी समजून घेणं फार गरजेचं आहे. आणि आता मी मीटिंगच्या निमित्ताने आता मागच्या 1-2 महिन्यात सोलापूर सांगली परिसरात फिरलो. तर स्पेशली त्या भागामध्ये मला असं जाणवलं की शेतकऱ्यांमध्ये याबद्दल फार मोठ्या प्रमाणात अज्ञान आहे. आणि तिथे जी काही कोणी मार्गदर्शन करत असेल तेही त्या दृष्टीने योग्य मार्गदर्शन करताना दिसत नाही. म्हणजे ही मला एक फार मोठी खंत वाटली. आम्ही आज 5 वर्षापासून या गोष्टी नाशिकमध्ये करतोय किंवा नाशिक पुणे सगळीकडेच करतोय. आम्ही आमचा एक भ्रम होता की आजकाल पूर्ण इंडस्ट्रीज बऱ्यापैकी 80-90% इंडस्ट्री तरी कॉन्टॅक्ट थेरी वापरत असेल. पण आमचाही तो भ्रम तुटला की तसं नाहीये. अजून बराच मोठा वर्ग आहे जो अजूनही चुकीच्या पद्धतीने फवारण्या घेतोय आणि त्या फवारण्या घेतल्यामुळे त्याचा खर्चही जास्त होतोय आणि त्याच्या बागे खराब वातावरणात रोगाला बळी पडतात. आता नाशिकचा जर आढावा घेतला तर नाशिकमध्ये एवढी मोठी समस्या नाही. 2 कारणं आहेत. एक तर नाशिकच्या लोकांना बऱ्यापैकी आता स्प्रिंग मॅनेजमेंट कशी करायची याची कल्पना आहे. दुसरं म्हणजे त्यांना आधीपासून डावणी त्या वातावरणात काम करायची सवय असल्यामुळे त्या बाबतीत ते थोडेसे जास्त अलर्ट असतात. तेच मात्र हा जो दक्षिण महाराष्ट्रातला पट्टा आहे यांच्याकडे फारसं डावणी पोषक क्लायमेट नसतं. त्याच्यामुळे ते क्लायमेट नसताना कशाही पद्धतीने स्प्रे केले तरी बागेवर काही फार मोठी अडचण कधी येत नाही. पण दुर्दैवाने ह्या वर्षी काय झालं की यावर्षी म्हणण्यापेक्षा 3 वर्षापासून चालू आहे आणि दुर्दैवाने ह्या वर्षी त्याचा उच्चांक होता की सगळ्यात जास्त अवकाळी पाऊस पडले, सगळ्यात जास्त वातावरण खराब जास्त दिवसांसाठी सांगली आणि सोलापूर भागात होतं. आणि त्यात जो सांगलीचा पट्टा आहे ज्या पट्ट्यामध्ये अर्ली छाटण्या होतात तो पट्टा सगळ्यात जास्त नुकसानग्रस्त आहे आत्ताच्या आजमितीला. तसंच सोलापूरमध्ये जो काही थोडाफार अर्ली बेल्ट आहे तोही नुकसानग्रस्त आहे. पण सोलापूरमध्ये बराचसा बेल्ट हा लेट कटिंग करतो त्याच्यामुळे तो थोडासा त्या बाबतीत आजमितीला थोडा सेफ आहे. तर कॉन्टॅक्ट थेरी म्हणजे काय, तर आपल्याला आपल्या ज्या काही प्रचलित पद्धती आहेत फवारणी करण्याच्या डावणी नियंत्रणासाठी त्या एक शेड्यूल रूपात दिल्या जातात. त्याच्यामध्ये प्रत्येक कंपनीचा माणूस त्याचं औषध कसं कुठे फवारलं पाहिजे, कितव्या दिवशी दिलं पाहिजे हे सांगतात किंवा कन्सल्टंटही तेच सांगतात आणि त्या पद्धतीने तुम्ही काम करतायत. आणि जगभर जे काही सायंटिस्ट किंवा जे काही क्रॉप प्रोटेक्शन रिलेटेड जेवढी काही लोक आहेत त्यांचे जे काही नियम आहेत फवारणी करण्याचे तेच नियम ते सगळीकडे सांगतात
त्याच नियमावर आपलं काम चालू आहे आणि तेच नियम फॉलो करून आपलं नुकसान होतं असं सिद्ध झालेलं आहे आतापर्यंत. कितीही खराब वातावरणामध्ये तुम्ही कितीही कोरड्या झाडावर कितीही चांगले आंतरप्रवाही कितीही कवळ्या पानांमध्ये शोषले जाणारे चांगले चांगले घटक घेऊन जरी फवारणी केल्या तर तुमच्या बागेवर रोग जास्त मोठ्या प्रमाणात येतो. तर याच्यावर सगळ्यात चांगलं काय आहे तर कॉन्टॅक्ट थेरी. कॉन्टॅक्ट थेरी म्हणजे काय? कॉन्टॅक्ट फंगिसाइड डावणीसाठी याचा जास्तीत जास्त वापर करून तुमची बाग निरोगी ठेवणं. आता कॉन्टॅक्ट वडिलांनी काय शोधलं आमच्या वडिलांनी ती औषधं कधी फवारायची, ती फवारणीची योग्य वेळ कोणती, किंवा ते 2 फवारातले अंतर किती ठेवलं पाहिजे, कमी ठेवायचं तर का कमी ठेवायचंय, जास्त ठेवायचं तर का जास्त ठेवायचंय, हा त्यांनी स्वतःचा अभ्यास करून त्यांनी ही सेट केली. आणि त्यांनी ज्या काळी ही सेट केली त्या काळी मुळातच शेतकऱ्यांना फक्त कॉन्टॅक्ट फंगिसाइड म्हणजे स्पर्शजन्य बुरशीनाशक फक्त उपलब्ध होते. आणि त्याही काळी शेतकरी चुकीच्या पद्धतीने फवारे घ्यायचे, मनात आल्यावर स्प्रे घेणार, कधी घेणार, पाऊस पडल्यानंतर घेणार वगैरे असे करायचे आणि मग बागेवर रोग यायचा. आणि मग नंतर पुढे जाऊन रिडोमिल औषध आलं, ते फवारायला लागले, ते फवारून कधी भागलं नाही. मग कर्जेट आलं 2000 साली, कर्जेट म्हणजे सायमोक्झॅनेल. आणि असं करत करत अगदी 2015 पर्यंत दरवर्षी नवीन हजारो औषध बाजारामध्ये येत होती आणि त्याच्यात डावणीसाठी येत होती आणि शेतकरी ते नवीन आलेल्या औषधावर आता तुटून पडायचं हे मला वाचवेल डावणीपासून. पण मात्र खराब परिस्थितीत बाग गेली की ती बाग सगळे औषधं एकूण एक औषध फवारून सुद्धा बागेवर डावणी हा असायचाच. म्हणजे खर्चही भरपूर मोठ्या प्रमाणात होत होता आणि एवढा खर्च करूनही बाग निरोगी राहत नव्हती. तर मात्र एकीकडे हे घडत असताना आम्ही आमच्या प्रॅक्टिसवर ठाम होतो आणि नंतर व्हॉट्सअप आले, सोशल मीडिया आली, त्याच्यातून संपर्क वाढत गेला शेतकऱ्यांचा आणि तिथून वाच्यता फुटली की आपण असं फवारलं पाहिजे. 2-3 वर्ष सगळ्यांनी ते ऐकलं, नंतर मग आपण ते सांगितलं आणि आता बरेच फार्मर्स वापरतात. मात्र सोलापूर आणि सांगली परिसरातली किंवा सातारा परिसरातली सुद्धा बरीचशी शेतकरी अजूनही या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नये. आता मी तुम्हाला हे जे थोडासा मागावर सांगितलं याला कारणच आहे का तुम्ही समजून घ्या काय असतं, कोणती गोष्ट, त्याचा उगम कधीपासून आहे, तिचा वापर कधीपासून आहे, आता कोण कोण वापरतंय आणि तुम्ही कुठे आहात, ह्या गोष्टी तुम्हाला कळणं फार गरजेचं आहे. आता कॉन्टॅक्ट एरिया आमच्याकडे जसं वडिलांनी सेट केली तेव्हापासून चालूच आहे. मी आता शेतीला लागून 20 वर्ष झाली. 20 वर्षापासून मीही ती फॉलो करतोय आणि मी माझ्या पद्धतीने ती क्रॉस चेक केलेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला स्पर्शजन्य बुरशीनाशकांचा सर्वात जास्त वापर करायचा असतो आणि जे आपले सुरुवातीचे दिवस असतात बाग छाटल्यापासून ते फेल फुटपर्यंत म्हणजे सुरुवातीचे 15 दिवस असतात, 15, 16, 17 दिवस असतात. जसं हवामान असेल तसे ते दिवस थोडेसे पुढे मागे होतात. तर ह्या पहिल्या 15-16 दिवसात आपल्याला फक्त स्पर्शजन्य बुरशीनाशक वापरायचंय आणि दव पडत असेल, पावसाळी वातावरण असेल तर सकाळच्या वेळेस ह्याची फवारणी करणं फार गरजेचं असतं. सकाळच्या वेळेस सर्वात जास्त डावणीची इन्फेक्शन आपल्या बागेमध्ये होत असतं आणि त्या वेळेला दव पडलेला असतं. दवामुळे आता वेगवेगळ्या परिसरामध्ये दवाला वेगवेगळे शब्द आहेत. जी काही धुळी पडते त्या धुळीमुळे रोगाची लागण होते वगैरे जे काही आपण सगळे अनुभवतो. तर या दवामध्ये कॉन्टॅक्ट फंगिसाइड ज्यावेळेस तुम्ही फवारता तर तुमचं कॉन्टॅक्ट फंगिसाइड त्या दवाच्या पाण्यामध्ये मिक्स होऊन जातं आणि त्या पाण्यामुळे जो आपल्या बागेमध्ये रोगाची लागण होणार असते ती होत नाही. आता जगभर काही सगळे सायंटिस्ट काय सांगतात की ओल्या झाडावर कधीही फवारणी करायची नाही, तुम्हाला स्प्रे करायचा आहे कोरड्या झाडावर. मात्र आपल्याला त्या गोष्टींकडे आता दुर्लक्ष करायला शिका. तुम्हाला फवारण्या डावणीसाठीच्या जर करायच्या आहेत तर त्या तुमच्या सकाळच्या टप्प्यात फवारणी झाल्या पाहिजे आणि त्यावेळेस थोडं दव असेल जास्त दव असेल तरी सुद्धा तिथे फवारणी होणं गरजेचं असतं. जोपर्यंत तुमच्या बागेला हिरवी पानं नाही येत जी स्वतःचं अन्नद्रव्य निर्मिती करत आहे अशी पानं नाहीये तोपर्यंत तुम्ही कुठलंही सिस्टमिक औषध वापरून तुमचा काहीही फायदा होणार नाही. त्याच्यामुळे तोपर्यंत तुम्ही कॉन्टॅक्ट फंगिसाइडचाच वापर केला पाहिजे. आता आपली बाग 8व्या दिवशी फुटते आणि एक सर्वसाधारण आपण 14व्या दिवशी, 15व्या दिवशी, 16व्या दिवशी फेल काढतो. हे जे 8 दिवस असतात ना ह्या 8 दिवसात आपण खराब वातावरणात रोज कॉन्टॅक्ट फंगिसाइड सकाळी दिलं पाहिजे आणि चांगल्या वातावरणात रोज द्यायची अजिबात गरज नसते. वातावरण स्वच्छ आहे,
कुठेही ढग नाही, पावसाची परिस्थिती नाही, तुम्ही रोज फवारणी घ्यायची अजिबात गरज नाही. मात्र तसं जर वातावरण असेल तर तुम्हाला फवारणी घ्यावी लागेल. फवारणी का घ्यावी लागते? तर आपण आज सकाळी फवारणी घेतलेली असेल तर उद्या सकाळी 24 तासानंतर त्या बागेमध्ये परत नवीन वाढ झालेली असते. ती जी नवीन झालेली वाढ असते तिला प्रोटेक्ट करायचं काम आपलं असतं. म्हणून आपल्याला तिथे दुसऱ्या दिवशी फवारणी घेणं क्रमपात्र असतं. आता याच्यामध्ये बरेच शेतकरी गोंधळ घालतात की आता मी सांगताना फक्त डावणीच सांगत असतो. पण बरेच शेतकरी मग याच्यात गोंधळ घालतात की डावणीचं औषध सकाळी वेगळं मारतायत, परत काही खत द्यायचं असलं, काही पोषक द्यायचं असलं ते वेगळं, त्याच्यानंतर कीटकनाशक द्यायची असली तर ती वेगळी. तर अशी डबल टिबल दमछाक करणं गरजेचं नाही, ती परवडणार पण नाही आपल्याला. तर ह्या दिवसांमध्ये जे काही तुम्हाला गडाला पोषक द्यायचंय किंवा तुम्हाला जे काही कीटकनाशक द्यायचं असेल कीटकांसाठी, तर हे सगळं तुम्ही सकाळच्या टप्प्यामध्ये देऊन घ्यायचं. आणि अशा प्रकारे तुम्ही मॅनेजमेंट केली तर तुमच्या बागेमध्ये रोग यायचं काही कारण राहत नाही. आता फेल पडल्यानंतर तर फ्लॉवरिंग स्टार्ट पर्यंत हा जो एक दुसरा टप्पा असतो, हा टप्पा ह्या टप्प्यामध्ये आपल्याकडे हिरवे पानांची उपलब्ध म्हणजे आपल्या बागेवर हिरवी पानं असतात जी प्रकाश संश्लेषण क्रिया करत असतात. त्याच्यामुळे तुम्ही ह्या 15-16 दिवसाच्या पुढे तुम्ही कॉन्टॅक्ट फंगिसाइडला जोड सिस्टेमिक फंगिसाइडचा सुद्धा वापर करू शकता. आणि सिस्टेमिक फंगिसाइड थोडीशीच वापरायची गरज असते. आपल्याकडे जे शेतकऱ्यांकडे बघतो आपण की आज एखादं त्याने आंतरप्रवाही बुरशीनाशक दिलेलं आहे, कोणी परत 2 दिवसांनी परत दुसरं, परत 3 दिवसांनी तिसरं, असं म्हणजे तो खूप मोठा एक खर्च करत असतो. तर एवढा खर्च करायची गरज नसते. आपल्याला एक खराब वातावरणात सुद्धा द्राक्ष बाग निरोगी ठेवायला एक फक्त 3 ते 4 आंतरप्रवाही, खूपच वाईट प्रसंगात 5 आंतरप्रवाही फवारे आणि बाकी फक्त स्पर्शजन्य फवारे यांच्या एवढ्याच फवाऱ्यांमध्ये आपली बाग निरोगी राहू शकते 100%. मग आपण हे जे दुसरा टप्पा आहे 15 दिवसापासून तर फ्लॉवरिंग पर्यंत, तर ह्या टप्प्यामध्ये आपण 2 आंतरप्रवाही बुरशीनाशक, एक साधारण 16-17व्या दिवशी, एक दुसरा साधारण 22-23व्या दिवशी दिला आणि तिसरा स्प्रे हा फ्लॉवरिंगच्या स्टार्टला 30-35व्या दिवशी दिला. आणि मधले जे दिवस आहे या दिवसांमधले ते आपण वातावरण बघून ठरवायचं की रोज घ्यायची का एक दिवस जाऊन फवारणी घ्यायची का 2 दिवस जाऊन फवारणी घ्यायची आणि त्यावेळेस फक्त फवारणी घेताना कॉन्टॅक्ट फंगिसाइडचा वापर करायचा. आता स्पर्शजन्य बुरशीनाशक कोणते, आंतरप्रवाही बुरशीनाशक कोणते हे सुद्धा आज एक मोठ्या वर्गाला आजही समजत नाही. पण तर म्हणजे शिक्षण झालेलं आहे, लिहिता वाचता येते, पण तुम्हाला माहित नाही का स्पर्शजन्य कोणते, आंतरप्रवाही कोणते. ह्या गोष्टींचा थोडासा अभ्यास तुम्हालाही करावा लागेल. या गोष्टी प्रत्येक गोष्ट तुम्हाला आम्ही नाही समजून सांगू शकत. आता आम्ही जर स्पर्शजन्य म्हणतोय तर कोणती, आम्ही फक्त नावं सांगणार आहे का. आता स्पर्शजन्यमध्ये कोणकोणती बुरशीनाशक आहेत तुमची, इंडोफिल आहे, इंडोफिल नाही सॉरी M45 आहे, त्याच्यानंतर Z78 आहे, कॅप्टा, उमन, ब्लायटॉक, कोसाइड, कुप्रोफिक्स, कवच. आता ब्रँड नेम घ्यावा लागतात. शेतकऱ्यांना जर घटक सांगितला तर तोही समजत नाही. त्यांना मी जर सांगितलं की मॅनकोझेब वापरा, कॅप्टन वापरा, झायनेब वापरा, झायरेब वापरा, त्यांना समजत नाही. म्हणजे इतका मोठा आपला एक बागायत वर्ग आहे का नाशिकमध्ये मला तो जाणवला नाही तेवढ्या मोठ्या प्रमाणात, पण बाहेर जाणवतोय का त्यांना नाव सांगून सुद्धा समजत नाही, त्यांना बॉटल सुद्धा दाखवायला लागते. तर याच्यामध्ये तुम्हा शेतकऱ्यांना सुधारणा करून घ्यावं लागेल. त्या परिसरातल्या तुम्हाला चौकस राहावं लागेल, गोष्टी समजून घ्यावं लागतील. स्पर्शजन्य बुरशीनाशक म्हणजे कोणतं, आंतरप्रवाही बुरशीनाशक म्हणजे कोणतं, आणि तेव्हा तुम्हाला योग्य पद्धतीने काम करता येईल. आता आंतरप्रवाही बुरशीनाशक कोणती, जसं मेलिडिडिओ आहे, रिडोमिल गोल्ड आहे, ॲक्रोबॅट, कर्जेट, त्याच्यानंतर आता मलाही नाव आठवत नाही, रिव्हर्स आहे किंवा लोकल सिस्टमिक मध्ये रॅनमॅन आहे, प्रोपेलर आहे, हे सगळे एलियट आहेत. हे सगळे तुमचे सिस्टमिक औषध आहेत. मग यांचे फक्त 2 ते 3 स्प्रे आणि बाकी कॉन्टॅक्ट याच्यामध्ये आपला हा 30-35 दिवसाचा कालावधी निघून जातो. मग नंतर जो तिसरा महत्वाचा टप्पा आहे तो म्हणजे फ्लॉवरिंगचा असतो. फ्लॉवरिंग मध्ये फार कटाक्षाने काम करावं लागतं. आपल्याकडे बरेच जण फ्लॉवरिंग मध्ये लक्ष देत नाही किंवा शेतकऱ्यांना जर म्हटलं फवारा खराब वातावरणात रोज दे, तर तो म्हणतो मी रोज फवारा दिलाय
आणि नंतर आपण त्याच्या वहीची नोंद जर बघितली तर त्याचा ट्रॅक्टर रोज बागेमध्ये गेलेला असतो, पण त्याने डावणीसाठी रोज फवारा नसतं घेतलेला. त्याचा फवारा एक दिवस डावणीचा असतोय, दुसऱ्या दिवशी काहीतरी खत औषध किंवा टॉनिक फवारायला जातो त्याचा ट्रॅक्टर. त्याच्यानंतर एखादं कीटकनाशक असतंय, त्याच्यानंतर एखादं बुरीचं औषध असतंय. मात्र त्याला म्हटलं ना आपण, तू डावणीसाठी काय दिलं, तो म्हणतो मी रोज फवारे घेतले. तर तुम्ही नक्की कसले फवारे घेतले याचंही तुम्हाला भान पाहिजे. का आपण कीटकनाशकचा घेतलाय, का आपण डावणीसाठीचा औषधाचा घेतोय. आता फ्लॉवरिंग मध्ये होतं काय, का फ्लॉवरिंग मध्ये कळ्या उमलायला सुरुवात होते, तुमचा आतला मनी जो एक सुरक्षा कवच मध्ये असतो तो बाहेरच्या वातावरणाच्या संपर्कात येतो. आणि त्यावेळेस वातावरण खराब असेल, त्यावेळेस जर आपण योग्य बुरशीनाशक फवारली नाही तर आपल्या बागेवर डावणी आणि बुरी हे दोन्ही रोग खूप मोठ्या प्रमाणात दिसतात. आता ह्या वर्षी जे काही आता तुम्ही पाकळी डावणं, बंचवरचा डावणी, हा जो काही उद्रेक तुम्ही बघताय सांगली जिल्ह्यामध्ये, सोलापूरमध्ये, हा तुमचा सगळा फ्लॉवरिंग मध्ये लागण झालेला डावणी. फ्लॉवरिंग मध्ये तुमची बाग असताना सतत जे काही 12-13 दिवस 14 दिवस पाऊस झाले, त्या दरम्यान तुम्ही जे काही चुकीचे काही, निसर्गही खूप खराब होता हेही मला मान्य आहे. निसर्गाच्या प्रत्येक गोष्टीला आपण पुरू नाही शकत, हेही तितकंच सत्य आहे. पण हे दोन्ही गोष्टी जरी सत्य असल्या तरी तुमच्या हातात ज्या गोष्टी होत्या त्या सुद्धा तुम्ही परिपूर्णपणे केलेल्या नाही. तुम्ही ह्याही पावसाळी परिस्थितीमध्ये 3-3 दिवस डावणीसाठीचं बुरशीनाशक गेलेले नाहीये असे मी तरी शेड्यूल बघितले. तर ह्या पावसाळी वातावरणामध्ये तुमचं रोज एक आंतरप्रवाही जाणं गरजेचं होतं. सॉरी, रोज एक कॉन्टॅक्ट फंगिसाइड जाणं गरजेचं होतं आणि फ्लॉवरिंगच्या आधी एक आंतरप्रवाही. आता आंतरप्रवाही तुमची 3-4 गेली तर तुमचं जे कॉन्टॅक्ट जाणं गरजेचं होतं सकाळीच्या वेळेस गडामध्ये पाणी असताना किंवा मोठे पाऊस झाल्यानंतर, पावसानंतर जो एक आम्ही स्प्रे घ्यायला सांगत असतो कॉन्टॅक्ट फंगिसाइडचे, हे स्प्रे न घेतल्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात नुकसान आहे. आता सांगलीमध्ये सुद्धा जे काही कॉन्टॅक्ट थेरी प्रॉपर वापरणारी जी काही शेतकरी मंडळी आहे त्यांच्याकडे आजही डावणी नाही. असलं तरी कुठेतरी एखाद्या गडावर असेल. तर त्यांना जर शक्य झालं एवढ्या खराब वातावरणात काम करायला, तर मग तुम्हाला का नाही होते शक्य? तर तुम्ही ही गोष्ट समजून घेतली पाहिजे का काम करायचं ठरवलं तर सगळं होतंय. आता सांगली परिसरामध्ये सोनीला असतील, कुमठेला असतील, बरेच कॉन्टॅक्ट थेरीचे फार्मर्स आहेत. म्हणजे आता मला सगळ्यांची नाव नाही आठवते, पण अमलिंग माळे असतील, अरविंद गुळवणे असतील, बरेच जण आहेत. ज्यांचे मिरजला आहेत, कोणाचे सोनीला आहेत, त्याचे प्रॉपर कॉन्टॅक्ट थेरी वापरतात आणि त्यांच्याकडे अजिबात रोगाचा अडचण नाहीये. तर याच्यावरनं तुम्ही हे समजून घ्या का तुम्हाला तुमच्या प्रॅक्टिसमध्ये बदल करणं किती गरजेचं आहे. पण फ्लॉवरिंग मध्ये आपण काय करत असतो का, बरेच फ्लॉवरिंग मध्ये सुद्धा रोज सकाळी बागेवर दव किती आहे, गडामध्ये पाणी किती आहे दवाचं, हे बघून आपण निर्णय घेतले पाहिजे का फ्लॉवरिंग मध्ये कॉन्टॅक्ट बुरशीनाशकाचे फवारणी किती घेणं गरजेचं आहे. वातावरण स्वच्छ असतंय, गडात अजिबात पाणी नाहीये तुमच्या, तर तिथे तुम्हाला मात्र गडात रोज पाणी दिसतंय, खूप ढगाळ वातावरण आहे, खूप उष्ण दमट वातावरण आहे, तर तिथे तुम्हाला दिवसाआड वगैरे तरी कॉन्टॅक्ट बुरशीनाशकाची सकाळच्या फवारणी करणं गरजेचं असतं. तेच पावसाळी वातावरण आहे, तुमच्या आजूबाजूला पाऊस पडतोय किंवा तुमच्याकडे पडतोय, अशा परिस्थितीत तिथे रोज फवारे जाणं गरजेचं आहे. आता हे रोज फवारे देत असताना तिथे कॉन्टॅक्ट फंगिसाइड, पाऊस किती पडतोय, या सगळ्या गोष्टींचं भान ठेवून आपण तिथे कॉपरयुक्त म्हणजे तांबरयुक्त बुरशीनाशक जसं की कोसाइड असेल, ब्लायटॉक्स असेल, कुप्रोफिक्स असेल, यांचाही वापर तिथे आपण करणं गरजेचं आहे. कारण अशा परिस्थितीत कॉपरचा जर वापर केला तर आपल्या बागेवर करप्या नियंत्रण करायला आपल्याला खूप सोपं जातं. आता ह्याच दोन्ही विभागांमध्ये मी बघतोय का कॉपर बद्दल खूप मनामध्ये भीती शेतकऱ्यांच्या. ते फ्लॉवरिंग चालू झाली की तिथून पुढे कॉपर म्हणजे नको रे बाबा असं म्हणतात. आणि सर्वात ताकदवान, सर्वात शक्तिशाली बुरशीनाशक जर कोणता असेल डावणीसाठी, करप्यासाठी, तर ते म्हणजे कॉपर. म्हणजे तुमचं तेच कॉपर ऑक्झिक्लोराइड असेल, कॉपर हायड्रॉक्साइड असेल किंवा कॉपर सल्फेट प्लस जे काही येतात ते कॉम्बिनेशन असतील. मग आपल्याला इतर वेळी ही औषधं वापरायची गरज नाही.
पण पावसाळी वातावरणामध्ये ह्या औषधांचा अजून सर थोडा आवाज कमी येतोय सर थोडा. तुम्ही याचा वापर केला तर निश्चितच खूप मोठ्या प्रमाणात फायदा दिसतो. कॉपरमुळे गळ होते, कॉपरमुळे साईज होत नाही, कॉपरमुळे लांबी मिळत नाही, हे सगळे गैरसमज आहे. आमच्याकडे एवढे फार्मर्स आम्ही आता वापरतो, लांबी मिळते आणि सगळं मिळते. अरविंद सर सगळे शेतकरी भीत होते. माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? पण आम्ही सांगून आता ते लोक वापरायला लागले. आता लांब पण होते, आता साईज पण मिळते, काही बदल झाले. कॉपर बुरशीनाशक चांगल्या कंपनी फ्लॉवरिंग मधला काळ आहे, फ्लॉवरिंग स्टार्ट पासून ते 4 mm पर्यंत ह्या काळात जर आपण योग्य सिस्टमिक आणि वापर चांगलं घालून जर काम केलं तर आपली बाग निरोगी राहते. आणि तुम्ही 5-6 mm हॅलो अरविंद सर, पुढे तुमच्या बागेवर 1 किंवा 2 दिवस पाऊस पडले, तुम्ही कुठली फवारणी नाही घेतली तरी सुद्धा तुमची बाग निरोगी. याच्यामध्ये होतं काय काय तर अरविंद सर आवाज खूप कमी येतोय. पण सुरुवातीच्या टप्प्यामध्ये केमिकल फवारे घेतल्यामुळे हॅलो, म्हणजे आता तुमच्या भागामध्ये एक्सपोर्टचा विषय नाहीये, पण जो भाग एक्सपोर्ट साठी आहे, पुण्याचा आहे, नाशिकचा आहे, आम्हाला एवढ्या फवारण्या देऊनही एक्सपोर्ट करायला कुठलीही अडचण येत नाही. म्हणजे बागही निरोगी राहते, औषधांचा खर्चही कमी होतो आणि जर रेसिड्यू मॅनेजमेंट जे आपण बोलत असतो, रेसिड्यू मॅनेजमेंट करायलाही खूप चांगली मदत मिळते. तर ह्याला हे जे औषध आहे याच्यामध्ये कॉन्टॅक्ट औषधांवर जास्तीत जास्त भर आहे आणि 2 फवारणीतले अंतर हे किती ठेवलं पाहिजे, कसं ठेवलं पाहिजे हे वातावरणानुसार बदलत असतं. हा अभ्यास आणि औषध कधी फवारायचं, जे ओल्या झाडावर फवारायची जी टेक्निक आहे, ह्या सगळ्या गोष्टी आमच्या वडिलांनी त्यांच्या अभ्यासातून शोधल्या आणि त्याला नाव मी दिलं तर कॉन्टॅक्ट थेरी. प्रत्येक वेळी शेतकऱ्यांना काय सांगणार ना, आम्ही साधी औषधं वापरून नियंत्रण करतो, म्हणून त्याला काहीतरी नाव देणं गरजेचं होतं, म्हणून त्याला आपण कॉन्टॅक्ट थेरी नाव दिलं. का त्याच्यामध्ये सर्वात जास्त कॉन्टॅक्ट फंगिसाइडचा भरोश्यावर काम केलं जातं. आता मी आहे किंवा माझ्यासारखे काही 5-50-100 शेतकरी आहेत, तर आम्ही एकही आंतरप्रवाही बुरशीनाशक वापरत नाही डावणीसाठी. आजही फार क्वचित प्रसंगात एखादा औषध वापरतो. आता आम्ही वापरायला सुरुवात केली. का केली तर आम्हाला आता रेसिड्यू मॅनेजमेंटसाठी काही औषधांवर बंधनं आली, त्याच्यामुळे आम्ही आता त्याच्यामध्ये चेंजेस करतोय. सॅम्पल फेल नको जायला, उगाच रिस्क नको, मग आम्ही त्या औषधांचा वापर करायचा म्हणून आम्ही आता सिस्टमिकची पण जोड घ्यायला लागलो, आम्ही पण घ्यायला लागलो. पण इन जनरल तुम्ही प्रत्येक शेतकरी कोणत्याही तुम्ही सगळे एक 3 ते 4 डोक्यावरून पाणी 5 आंतरप्रवाही फवारे आणि बाकी कॉन्टॅक्ट बुरशीनाशकांचे फवारे, याच्यावर आपण डावणीचं नियंत्रण खूप चांगल्या प्रकारे करू शकतो. आता आपण सध्या परिस्थिती जी आहे तिच्याबद्दल थोडस बोलूया. त्याच्यानंतर शेतकरी काय काय चुका करतात याच्या व्यतिरिक्तही. कॉन्टॅक्ट थेरी ही प्रॅक्टिस नाही वापरते, ही पण एक चूक आहे. याच्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांच्या काय चुका आहेत याच्याबद्दल आपण थोडस जाणून घेऊया. आता याच्यामध्ये एकतर सर्वात प्रथम आपण वातावरणानुसार आपली फवारणीचे पॅटर्न सुद्धा बदलणं गरजेचं आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये दक्षिण महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये 200 ते 250 लिटर पाणी प्रति एकर फवारून समाधानी आहे शेतकरी. त्यांचं म्हणणं आहे आम्हाला याच्यावर पाणी फवारायचंच नाहीये. तर ज्यावेळेस स्वच्छ वातावरण आहे त्यावेळेस तुम्हाला ह्या 200-250 लिटरवर तुमचं भागतंय, कारण स्वच्छ वातावरणामध्ये औषधं नाही मारली तर रोग येत नाही, हे लक्षात घ्या. खराब वातावरणामध्ये एवढं कमी पाणी देऊन चालणार नाही. तुमचं जे प्लांटवर जे काही फंगिसाइडचं डेपोजिशन आहे, म्हणजे आपण फवारल्यावर जे काही औषध ज्या प्रमाणात झाडावर जाणं गरजेचं आहे ते जात नाहीये. त्याच्यामुळे पाणी हे वाईचा प्लॉट असेल तर कमीत कमी 350, मांडव असेल तर 350 ते 400 एवढं पाणी लिटर, एवढं पाणी प्रति एकर गेलंच पाहिजे. आता बरेच शेतकरी हा जो इम्पोर्टेड ब्लोअर वापरतात किंवा इम्पोर्टेड असेंबल्ड ब्लोअर वापरतात. आता ब्लोअर चांगले आहेत, ब्लोअरला काही आपल्याला दोष नाही द्यायची, पण ते ब्लोअरला हवा खूप असते, पाऊस पडतो, पाऊस पडल्यावर झाडावर पाणी असते, तर तुम्ही ते झाड सुकावं म्हणून तो फॅन हाय गिअरवर वापरतात. ज्यावेळेस तो फॅन आपण हाय गिअरवर वापरतो त्यावर एअर वेलोसिटी खूप वाढून जाते आणि त्या अति हवेबरोबर आपण जे फवारा उडवतोय तो सुद्धा खूप वरपर्यंत उडून निघून जातो. आणि ज्या
प्रमाणामध्ये झाडावर पडलं पाहिजे औषध, तेवढं ते पडत नाही. तर ह्या काही गोष्टी याच्या छोट्या छोट्या गोष्टी, ह्या गोष्टींना महत्व कधी येतं, खराब वातावरणात येते. चांगल्या वातावरणात तुम्ही 8 दिवस कुठलंही बुरशीनाशक मारू नका, तुमच्या बागेवर रोग येणार नाही. त्याच्यामुळे हे लक्षात घ्या का इतर वेळी आमचं 250 इतके वर्षापासून आम्ही करतोय आणि आमचं बागतोय ना, आता काही अडचण आहे, तर असं हे तुम्ही जो बरेच जण असा जो काही दृष्टिकोन ठेवता तो चुकीचा आहे. खराब वातावरणामध्ये ह्या गोष्टी चालत नाही. आता 2018 का 2017 पण 2018 पण याच्यामध्ये ह्या दरम्यान आमच्या नाशिकला 2 गोष्टी घडल्या होत्या. एक तर बऱ्याच लोकांनी भीतीपोटी कॉपरयुक्त बुरशीनाशकांचा वापर जवळपास बंदच करून टाकला होता बऱ्याच शेतकऱ्यांनी. आणि जी काही अजून एक अडचण होती, त्या वर्षी बऱ्याच फार्मर्सकडे करप्याची अडचण आली. डावणी कमी आणि करपा होता भरपूर. तर जिथे जिथे आम्ही फिरलो, मी फिरलो किंवा माझ्या बरोबरची काही शेतकरी फिरली, तिथे आम्हाला 2 गोष्टी ह्याच प्रकर्षाने जाणवल्या की एक तर कॉपरयुक्त बुरशीनाशकांचा वापर कमी झालेला होता, टाळलेलाच होता म्हणायचं, अजिबात केलेला नव्हता. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये त्यांनी हवा खूप जास्त ठेवून फवारायची, त्याच्यामुळे झाडावर फवारा खूप कमी जात होता. ही एक दुसरी गोष्ट होती. आता याचा अर्थ असा नाही की इम्पोर्टेड ब्लोअर्स किंवा ही ब्लोअर खराब आहे. ब्लोअर चांगले, पण तुम्ही प्रसंगानुसार ते वापरायला शिका. लो गिअर ठेवत चला. ज्यांचे गिअर नाही, डायरेक्ट बेल्ट सिस्टीमचे ब्लोअर आहे, त्यांनी तिथं थोडंसं आरपीएम कमी ठेवा. चिखलामध्ये आपण स्प्रे करताना आरपीएम वाढवून टाकतो, त्याच्यामुळे हवा अजून वाढून जाते. मग अशा ठिकाणी आपण काय करायचंय का नोझल्स वापरताना तुम्ही जास्त डिस्चार्जचं नोझल वापरा. म्हणजे तुम्ही ब्रॅगेलिया वापरत असाल तर तिथे तुमची डिस्क ही 10 किंवा 12 किंवा 1.0 किंवा 1.2 जी म्हटली जाते, ती डिस्क पाहिजे या खराब वातावरणामध्ये. त्याच्यानंतर तुम्ही टीजेट वापरत असाल तर टीजेटचं तुम्ही 25 आणि 2ची डिस्क आणि 25चा कोर नका वापरू. तुम्ही टीजेटही खूप चांगले नोझल्स आहेत, काही अडचण नाही, पण मग टीजेटचा तुम्ही 45चा कोर आणि 2ची डिस्क असा वापर करा. किंवा तुम्ही साधे नोझल वापरत असाल, त्याला एटीआर वापरत असाल तर एटीआर वापरताना तिथे येल्लो लोएस्ट लेवलला येल्लो एटीआर पाहिजे किंवा ऑरेंज एटीआर पाहिजे, जेणेकरून तुमचा 2 kg प्रेशरला 1800 आरपीएम ला ट्रॅक्टर असेल आणि तुम्ही हाय फर्स्टला जरी युज करत असाल तरी तो तुमचा एकरी 350 ते 400च्या दरम्यान पाणी उडेल. आणि नोझल हे सगळे 8 चालू ठेवायचे. आता ही सगळ्यात मोठी चूक आहे जी मला बऱ्याच ठिकाणी जाणवली. आता याच्यामध्ये होतं काय, मी तुम्हाला एक थोडक्यात उदाहरण समजून सांगतो. याच्यामध्ये तर तुम्ही सपोज मेलेडिडिओ सारखं औषध वापरताय आंतरप्रवाही. आता मेलेडिडिओ वगैरे जे औषध असतील यांचे प्रति एकर प्रमाण आहेत का, कंपनीचं म्हणणं आहे की एवढा डोस हा पर एकर मध्ये गेलाच पाहिजे. आता बरेच जण आता म्हणजे 250 लिटर पाणी जवळच फवारणार आहे तुम्ही, आणि तुम्ही जर 200 लिटरला 500 ग्रॅम जर मेलेडिडिओ वापरताय तर तुमचं 250 लिटरला जातं किती आहे, 625 ग्रॅम. 200 ला 500 म्हटल्यावर 250 लिटरला जातंय तुमचं 125, म्हणजे 625 ग्रॅम. आता 625 ग्रॅम हा एकरचा डोस नाहीये मेलेडिडिओचा. तुमचं कमीत कमी 800 ते 1 किलो गेलं पाहिजे, त्यावेळेस तुमचा तो प्रॉपर सिस्टमिकचा डोस तयार होतो 1 एकरसाठी. मग तुम्ही पावडर वाचते, कॉस्टिंग वाचते तुमची, पण तुमचा जो आंतरप्रवाही औषध जे काय असेल किंवा जे काही टॉनिक असेल त्याचा जो काही 1 एकरला जो डोस गेला पाहिजे तो जात नाही तुमचा. आणि तुमचा जर डोस कमी जातोय तर तुमच्या झाडामध्ये औषध कमी जात आहे 1 एकरमध्ये, आणि औषध जर झाडामध्ये कमी जात आहे तर तुम्हाला त्याचा असर कमी मिळणार आहे आणि त्याचा कालावधी सुद्धा कमी असतो काम करण्याचा. आता त्याच्यासाठीच कंपनीज काय करतात आता की प्रति एकर डोसची औषध आणली की एवढे एकरला टाका, आपण तिथे काय करतो तो एकरचा डोस पूर्ण करून घेतो. पण माझं इथे हेही म्हणणं आहे का ते जरी औषधं एकरच्या डोस मध्ये असतील तरी सुद्धा त्यांना वॉटर क्वांटिटी चांगली जाणं गरजेचं आहे. आता थ्रिप्ससाठी समजा तुम्ही डेलिगेट वापरताय, तुम्ही अनुभव घ्या का तुम्ही डेलिगेटचं प्रमाण आता थ्रिप्ससाठी 120 ml प्रति एकर आहे. तुम्ही 120 ml प्रति एकर थ्रिप्सचं औषध 150 लिटर एकरनी फवारा आणि तेच औषध तुम्ही एकरी 350 लिटरनी फवारा. तुम्हाला रिझल्ट कशाचे चांगले येतील हा अनुभव तुम्ही स्वतः घ्या आणि मग
ठरवा काय योग्य आणि काय अयोग्य आहे. आमचा अनुभव असा आहे की जिथे पाणी जास्त जातंय, भले डोस एकर पर एकरचा सेम जातोय, तिथे रिझल्ट चांगले मिळतात, कीटकनाशक असो किंवा बुरशीनाशक असो. मग हा एक मुद्दा आहे ज्याच्यावर कोणी बोलत नाही, सांगत नाही तुम्हाला. आणि तुम्ही कॉस्ट कटिंगच्या नादामध्ये ह्या गोष्टी करताय, तर ह्या खराब वातावरणामध्ये करू नका. एक वेळेस वातावरण स्वच्छ आहे त्यावेळेस करा, हरकत नाही. आणि काही औषधं अशी आहेत तर ज्यांना एवढी वॉटर क्वांटिटी जाणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये दुसरी एक चूक बऱ्याचदा केली जाते, ती म्हणजे याच्यामध्ये हा जो डोस पर एकर, मला तर स्किप झाला तो मुद्दा. हा, दुसरं एक चूक केली जाते ती म्हणजे विदाऊट बिल मिळणारे, सुट्टे मिळणारे औषधं वापरली जातात शेतकऱ्यांकडनं कॉस्ट कटिंग करण्यासाठी. कॉस्ट कटिंग करण्यासाठी तुम्ही विदाऊट बिल मिळणारं सुट्टा औषध आणतात, वापरतात. आता सुट्टा औषध दुकानदाराला किंवा डिस्ट्रीब्युटरकडे जरी सर्टिफिकेट जरी असेल त्याच्याकडे लॅबचं, त्याच्यामध्ये कंटेंट वगैरे सगळं प्रॉपर आहे, पण याच्यामध्ये काही छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या गोष्टींनाही महत्व असतं. एक तर म्हणजे तो एक तर रिपोर्ट कोणालाही बनवून आणता येतो. अमेरिकेमध्ये, USA मध्ये सुद्धा फर्जी रिपोर्ट बनवले जातात, तर आपल्या भारतातलं काही न बोललेलं बरं. दुसरी गोष्ट, 25 किलो मोठ्या मोठ्या पॅकिंग मध्ये त्यांच्याकडे मटेरियल असतं. हे मग त्यांनी ती मटेरियल कधी फोडले, मागच्या वर्षीपासून फोडून ठेवलेलं आहे का, आणि त्याला बाहेरच्या हवेचा संपर्क आलाय का. जर त्याला बाहेरच्या हवेचा संपर्क जास्त काळासाठी जर आला तर त्या औषधाची, कोणत्याही औषधाची काम करण्याची शक्ती कमी होत जाते. त्याला ऑक्सिडायझेशन म्हणतो आपण. आणि ते झाल्यामुळं त्या औषध खराब होतं. तुम्ही कोणत्याही खताची गोणी पॅकेट ठेवा, तिला काही होत नाही 6 महिने. आणि तुम्ही एखादी गोणी खोला, तिचं तोंड उघडं ठेवा, ती तुम्ही बघा 15 दिवसात तिचा काही प्रकार घडतो. मग काय होतंय का बाहेरच्या हवेतली आर्द्रता आणि ऑक्सिजनचं त्याच्यावर रिएक्शन होऊन त्याचं डिग्रेडेशन चालू होतंय किंवा त्याचे केमिकल प्रॉपर्टीज चेंज होतात. मग अशा पद्धतीने आपल्याला माहित नसतं ते सुट्ट मटेरियल कधी बसून पडलेलं आहे तिथे, का त्याने प्रॉपर झाकून ठेवलं होतं का नाही, त्याने एअरटाईट केलं होतं का नाही, किती दिवसापासून ओपन आहे. आणि ते जर हवा खात असेल तर ते त्याच्यातली पॉवर कमी होऊन जाते. आणि अशी पॉवर कमी झालेली औषधं जर तुम्ही वापरत असाल कॉस्ट सेव्हिंग करायला, तर तुम्ही कोणाचं नुकसान करताय? तुम्ही फक्त स्वतःचं नुकसान करताय. एखादं औषध तुम्हाला 2,000 रुपयाला मिळतंय आणि तुम्हाला इथे 1,200 रुपयाला मिळतंय म्हणून तुम्ही त्याच्याकडे जाताय. पण ते औषध जर चांगल्या क्वालिटीचं नसेल, चांगल्या ताकदीचं नसेल, तर ते तुमचे 1,200 रुपये आज काय भावात पडताय तुम्हाला, याचा विचार तुम्ही केला पाहिजे. आज प्रति एकर मागे किती मोठा लॉस होतोय याचे हिशोब आपण केले पाहिजे. आणि सुयोग्य पद्धतीने जर आपण रोग नियंत्रण करायचं ठरवलं, डावणी असो, भुरी असो, करपा असो, तर तुमचा हा फालतू खर्चच वाचतोय. तर तुम्हाला ह्या दृष्टीने अशा पद्धतीने खर्च वाचवायची काही गरज नाही ना. तुम्ही योग्य पद्धतीने फवारण्या घ्या, योग्य पद्धतीने सिस्टेमिक औषधांची मांडणी ठेवा, योग्य अंतराने सिस्टेमिक औषधं वापरा, योग्य प्रसंग बघून मध्ये कॉन्टॅक्ट औषधांचा समावेश ठेवा. अशा पद्धतीने काम केलं तर तुमचा खर्चही वाचेल, बागही निरोगी राहते 100%. आता याच्यामध्ये आता जी परिस्थिती आहे, आता ह्या परिस्थितीत करायचं काय, आपण ह्या विषयावर येऊ. आता काय झालंय, काय करायला पाहिजे हे मी सांगितलं. आता जे झालं ते झालं. आता आपण ह्या परिस्थितीत काय करू शकतो किंवा ह्या परिस्थितीमध्ये तुम्ही कशा पद्धतीने रोग नियंत्रित करू शकता, हा मुद्दा मी इथं सांगतो. आता ज्या बागेंवर पाकळीचा डावणी आहे किंवा ज्या बागेंवर, किंवा आता आपण याचे 2 टप्पे करूया, ज्या बागा अजून फ्लॉवरिंग मध्ये नाहीये आणि त्यांच्यावर डावणी आहे, तर त्या बागा अजूनही तुम्ही खूप चांगल्या प्रकारे वाचू शकता. पण त्याच्यासाठी तुम्हाला फ्लॉवरिंग मध्ये चांगली मेहनत करणं गरजेचं आहे. आता फ्लॉवरिंगला तुम्ही काय करायचं का, फ्लॉवरिंगच्या आधी एक समजा मेलेडिडिओ, फ्लॉवरिंगच्या दरम्यान एक समजा प्रोफायलर असेल, किंवा तुम्ही फ्लॉवरिंगच्या शेवटी एक रॅनमॅन असेल, असे 2 ते 3 आंतरप्रवाही बुरशीनाशकांचा वापर करा फक्त. आणि मधले जे काही दिवस आहे खराब, त्याच्यामध्ये फक्त कॉन्टॅक्ट फंगिसाइडचा वापर रोजची रोज सकाळी करायचा. त्याच्यासोबतच तुमचं GA द्यायचं आहे तो द्या, त्याच्यासोबतच तुम्हाला काय थ्रिप्स औषध द्यायचंय ते द्या. स्वच्छ वातावरण असेल तर एवढं काही करायची गरज नाही.
स्वच्छ वातावरण असेल तर एवढे फवारे घ्यायची गरज नाही. पण खराब वातावरण आलंच दुर्दैवाने तर तिथे तुम्हाला अशा पद्धतीने मॅनेजमेंट करा. का 2 ते 3 फ्लॉवरिंगच्या आधी एक, फ्लॉवरिंगच्या मध्ये एखादा किंवा फ्लॉवरिंगच्या शेवटी एखादा आंतरप्रवाही देऊन घ्या आणि बाकीचे दिवस फक्त कॉन्टॅक्ट फंगिसाइडचा वापर करा. आता ज्या बागा फ्लॉवरिंग मध्ये पाऊस खाऊन पुढे आलेल्या आणि ज्यांच्यावर आता डावणी दिसतो यांना काय करता येईल? तर ह्या इन्फेक्शन असलेल्या बागा म्हणजे ज्या बागांवर खूप मोठ्या प्रमाणात किंवा कमी प्रमाणात डावणी दिसतोय इथे आपण शेतकऱ्यांनी सगळ्यात पहिली गोष्ट समजून घ्या की हा डावणी तुम्हाला आता ह्या अशा बागांमध्ये हा डावणी तुम्हाला आता शेवटपर्यंत हार्वेस्टिंग पर्यंत कमी अधिक प्रमाणात त्रास देणार आहे. आणि जगाच्या पाठीवरचं कोणतंही औषध आणून तुम्ही वापरलं किंवा प्रत्येक औषध जरी आणून फवारलं तुमच्या बागेमध्ये तरी सुद्धा तुम्हाला हा डावणी शेवटपर्यंत कमी अधिक प्रमाणात दिसणार आहे. म्हणजे एक उदाहरण सांगतो की ज्या बागेमध्ये मला तुम्हाला घाबरवायचं नाहीये पण मला तुम्हाला जी जी ऍक्च्युअल परिस्थिती असते जे घडतं बागेमध्ये जे नाशिककरांनी काही वर्ष अनुभवलेले किंवा तुमच्याही भागामध्ये जी सिनियर मंडळी त्यांनी पण अनुभवलं असेल काहीतरी त्या अनुभवावरून काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत जेणेकरून तुम्ही तुमच्या मनाची तयारी आधीच करून घ्या. ज्या बागेमध्ये तुम्हाला आज 20% डावणी दिसत असेल समजा बंचेसवर तर तो तुमचा हार्वेस्टिंग पर्यंत थोडासा वाढणार. जेवढं किती वाढणार हे तुम्ही किती चांगलं किती वाईट काम केलेलं आहे फ्लॉवरिंग मध्ये ह्यानुसार ठरणार आहे. ज्याचं फ्लॉवरिंग मध्ये काम बऱ्यापैकी चांगलं झालेलं आहे फक्त थोड्याशा छोट्या छोट्या चुका झालेल्या आहेत त्याच्याकडे हे इन्फेक्शन खूप जास्त वाढणार नाही. मात्र ज्याच्याकडे खूप मोठ्या मोठ्या चुका झाल्या आहेत ज्याने प्रॉपर अजिबात फवारणी घेतलेलं नाही त्याच्याकडे हे इन्फेक्शन बऱ्याच मोठ्या प्रमाणात वाढू शकते. म्हणजे अगदी 100% सुद्धा होतं हे नुकसान. तर हे नुकसान शेवटपर्यंत दिसणारे हे तुम्ही ध्यानात घ्या. त्याच्यानंतर आता आहे तो डावणी कंट्रोल करण्यासाठी आपण किती फवारण्या घेतल्या पाहिजे. तर आता खूप जास्त फवारण्या घेऊन फायदा नाही. आता फक्त मोजक्या फवारण्या घ्या. ज्या एक मी सांगतो त्या पद्धतीने पॅटर्नने फवारणी ठेवा त्याच्यापेक्षा जास्त फवारणी घ्यायची गरज नाही. तर एक पाणी उतरेपर्यंत तुम्ही तुमच्या बागेला प्रत्येक 8 ते 10 दिवसाला एक आंतरप्रवाही बुरशीनाशकचा वापर करायचा आहे. आता एक आंतरप्रवाही बुरशीनाशक कोणते आहे तर ॲक्रोबॅट आहे, मेलेडिडिओ आहे, कर्जेट आहे, रेडोमिल गोल्ड आहे, प्रोफायलर आहे, एलिएट आहे. यांचं तुम्ही 8 ते 10 दिवसाला एकदा म्हणजे साधारण पुढचे 30 दिवसामध्ये तुमचे 3 फवारे 4 दिवस असतील तर 40 दिवसामध्ये 40 फवारे होतील. सॉरी 40 दिवसामध्ये 4 फवारे होतील 30 दिवसामध्ये 3 फवारे होतील तुमचे. तर तुम्ही हे मोजके 3 ते 4 किंवा एखाद्या ठिकाणी 5 एवढे फक्त 5 आंतरप्रवाही फवारे घ्या. त्याच्यामध्ये अधूनमधून तुमच्याकडे कोणते कोणते रोग दिसत आहेत त्यानुसार अधूनमधून एखादा वातावरण खराब झालं त्या दरम्यान तुम्ही कॉन्टॅक्ट बुरशीनाशकाचा वापर करा. आता आपल्याकडे मनी धरलेले आपल्या मनांवर डाग नाही आले पाहिजे. डाग येऊ नये म्हणून आपल्याला खूप काळजी घेणं गरजेचं आहे. मग काळजी काय घ्यायची तर मिक्सिंग करायची नाही. एका वेळी शक्यतो एकच औषध फवाराच जे गरजेचं आहे ते. त्याच्यामध्ये स्टिकर, स्प्रेडर, खत, कॅल्शियम असे काही काही नाना विविध प्रोडक्ट त्याच्यामध्ये घालून आहे तो मालावर डाग आणून अजून मोठं नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. तर मिक्सिंग करू नका. प्रत्येक औषध ठराविक अंतराने द्या. त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये अजिबात स्टिकरचा वापर करू नका. बरेच फार्मर स्टिकर आवर्जून वापरतात. तो वापर इथे कटाक्षाने टाळा. बरेच फार्मर्स पीएच कमी करायचा फार 8 तास धरून फवारण्या घेतात. तर पीएच हा तुमचा एक तर मी तर म्हणतो कमीच करू नका किंवा केला तरी तो 7-7.5च्या रेंज मध्ये ठेवा. 6 किंवा 6.5च्या रेंज मध्ये आणू नका. आहे त्या मालावर याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे जे नवीन प्रोडक्ट आहे त्याचे रिझल्ट आता आम्ही बघतोय किंवा मागच्या 3-4 दिवसापासून बरेच फार्मर्स घेत आहे. त्याचाही तुम्ही वापर करून बघू शकता. ते म्हणजे अॅमिकस ॲग्रोचं पॉलीकॅप सीयू. आता हे नॅनो कॉपर नॅनो सिल्वर डिसइन्फेक्टंट म्हणून ते जे प्रमोट करताय तर ते कॉन्टॅक्ट आणि लोकली माझ्या भाषेमध्ये मी त्याला लोकल सिस्टमिक पण म्हणतो कारण त्याचा असर 10-10 दिवसापर्यंत बघायला मिळतोय. तर त्याचा असर 10-10 दिवसापर्यंत बघायला मिळतोय.
आणि ते कॉन्टॅक्ट पण काम करतं. तर कॉन्टॅक्ट आणि लोकल सिस्टमिक त्याचं काम आहे, मी असं माझ्या शब्दात मांडेल त्याला. तर याचा वापर जिथे जिथे झालाय तिथे डाउनी कंट्रोल करायला रिझल्ट चांगले येत आहेत. फक्त रिझल्ट कोणाला चांगले येत आहेत मात्र जो शेतकरी प्रति एकर 400 लिटरच्या आसपास पाणी वापरतोय त्यालाच. जो 250 लिटर उडवतोय त्याला नाही येते. मग आता 200-250 इथे परत तुम्हाला मी 250 लिटरने काय होतंय आणि 400 लिटरने काय होतंय हे समजून सांगतो. आता तो नॅनो कॉपर आहे आणि नॅनो सिल्वर आहे. 1 लिटर बॉटल मध्ये तो फक्त 25 मिलीग्रॅम आहे कॉपर आणि 25 मिलीग्रॅम सिल्वर आहे. मिलीग्रॅम, 1 ग्रॅम सुद्धा नाही, म्हणजे 1 ग्रॅमचा पाव. आता तो तुम्हाला कंपनी सांगते 400 लिटर फवारा तुम्ही. ज्यावेळेस तुम्ही 2 ml प्रति लिटर घेऊन 400 ml फवारता त्यावेळेस तो तुमचा 20 मिलीग्रॅमचा नॅनो कॉपरचा डोस प्रति एकर जातोय. तेच ज्यावेळेस तुम्ही 250 लिटर पाणी फवारताय प्रति एकर त्यावेळेस तुमचा हा डोस 12.5 ग्रॅम जातोय फक्त, आपला 12.5 मिलीग्रॅम जातोय फक्त. तर क्वांटिटी तेवढी जाणी गरजेची त्या औषधाची. त्याच्यामुळे तुम्ही जर हे औषध वापरणार असाल पॉलिकॅप्सिव कंट्रोल करण्यासाठी तर त्याचा वापर तुम्ही प्रति एकर 400 लिटर पाणी कमीत कमी ठेवा. आता हे 400 लिटर आपण एक ऍव्हरेज सांगतोय. तुमच्या बागेची कॅनोपी किती आहे याच्यानुसार तुम्हाला याच्यामध्ये थोडेसे बदल पण करणं गरजेचं आहे. आता काही काही ठिकाणी फार मोठ्या कॅनोपी, डबल लीफ इंडेक्स हा 2च्या पुढे आहे, म्हणजे पानांवर पानं अशी भरपूर आहेत. अशा बागेंमध्ये तुम्हाला मीडियम सेकंडवर स्प्रे घ्यावं लागतील कुबोटा ट्रॅक्टर असेल तर. मग हे जे बदल असतात हे बदल प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या प्रत्येक प्लॉटनुसार करणं अपेक्षित असतं. कोणतीही फवारणी असू द्या, मी काय फक्त तुम्हाला आता कॉलिकॅप्सिव बद्दल नाही सांगत आहे. तुम्ही डाउनीची फवारणी असू द्या, बुरीची असू द्या, थ्रिप्सची असू द्या, कोणत्याही कीटकाची तुमची कॅनोपी आहे किती, त्या कॅनोपीमध्ये कव्हरेज किती चांगलं होणार आहे यानुसार तुम्ही फवारणी घेणं गरजेचं आहे. तुमचं जमचं थ्रिप्सचं तुम्ही खूप छान औषध वापरताय, महागडं बेनिवेव वापरताय, पण तुम्ही जर बेनिवेला जेवढा अपेक्षित कव्हरेज गरजेचं आहे तो जर दिला नाही तर तुम्हाला बेनिवेव वापरून पण तुम्हाला वरच्या गडांमध्ये मागच्या गडांमध्ये तुम्हाला थ्रिप्स दिसणार आहे किंवा तुम्ही डेलिकेट वापरताय. अशा औषध वापरताना त्यालाही 100% कव्हरेज मिळणं गरजेचं आहे. तर म्हणून आपण हा जो एक मुद्दा आहे का प्रॉपर कव्हरेज आणि पाणी जे आपण थोडक्यात सांगतो तर त्याच्यामध्ये आपण कमी अधिक प्रमाणामध्ये आपल्या कॅनोपीनुसार आपल्या बागेतल्या गर्दीनुसार आपण बदल केले पाहिजे. आता पाऊस पडतो त्यावेळेस होतं काय, मुळींना भरपूर पाणी मिळतंय, वर ऊन नसतंय, ईटीओ कमी होऊन जातो, झाडाला जी व्हेजिटेटिव्ह ग्रोथ असते ती वाढून जाते, शाकीय वाढ झाडाची वाढून जाते आणि गर्दी होते. आता ज्या बागेंमध्ये खूप शेंडे फुटले असतील वर नवीन, त्याच्यावर रोग असेल तर ते शेंडे मोडून घ्या. तो रोग जाळण्यासाठी अतिरिक्त फवारण्या घेत नका बसू. मजूर लावून ते शेंडे काढून घ्या जे आपल्याला नको आहेत असे, जे हवेत ते ठेवा. त्याच्यावर रोग असेल तर तो नियंत्रण करायचा प्रयत्न करा आणि ते नियंत्रण करायला तुम्ही सिस्टेमिक आणि कॉन्टॅक्ट आणि किंवा नवीन जे औषध आले असं यांची तुम्ही प्रॉपर जोड जर केली तर तुम्हाला ते नियंत्रण करायला खूप चांगला फायदा मिळेल. आता यासोबत एक जी समस्या आहे खर तर फार त्याच्यावर बोलणं म्हणजे आजकाल फार वादग्रस्त झालेलं आहे, गळ आणि कूच, जी अगदी बेदाण्याच्या पट्ट्यापासून सगळ्याच विभागांमध्ये कमी अधिक प्रमाणात जाणवते आणि ती कशामुळे येते वगैरे वगैरे या गोष्टींवर बरेच मतप्रवाह आहेत. पण त्याच्यावर काही उपाय असणं शेतकऱ्याला पाहिजे असतं आणि जे काही उपाय जे काही मग सगळ्या वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या अनुभवातून पुढे आलेले असतात ते मी इथे सांगण्याचा प्रयत्न करतो. आता झालंय ते नुकसान तर भरपूर झालेलं आहे गळकुजीच्या बाबतीत, पण तरी आताही अशा बागा आहेत की जिथे खूप दव पडतंय, म्हणजे फक्त पाऊस पडतो तेव्हाच गळकूज होते असं नाहीये. बऱ्याचदा पाऊस पडतो 1 तास आणि 1 तासामध्ये झाड सुकून गेलेलं असतं, पण दव पडतं बराच भाग असा असतो का जिथे दव पडतं आणि दव 7 वाजताच पडतंय, 10-10 तास लीफ वेटनेस असतो, 10-10 तास तुमच्या बागेमध्ये गड पूर्णपणे ओला चिंब भिजलेला असतो, म्हणजे पाऊस नसतानाही कूज येते. आता माझ्याकडे होत असतं असं बऱ्याचदा लेट प्लॉट्सवर माझ्या, आणि बरेच आमचे शेतकरी पण मित्र असे म्हणतात की तुमचे पाऊस नाहीये, थंडी फिरलीये तरी तुमचे लेट प्लॉट का थोडेफार कुजतायत. तर आमच्याकडे दव फार असतं कायम आणि हे दव रोज रात्री 8-8 तास 7-7 तास तो गड भिजतो आणि तिथे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ती साहजिक थोड्याफार प्रमाणात ती सड चालू होते.
मग ती थांबावं म्हणून आपण काय करू शकतो, तर एकतर म्हणजे सुरुवातीला आपण कॅनोपी मोकळी ठेवणं, सुरुवातीपासून थोडेसे मॅग्नेशियम वगैरे, कॅल्शियमच्या लेवल्स चांगले ठेवणं, पोटॅशच्या लेवल्स खूप जास्त न ठेवणं, नत्राच्या लेवल्स पण अतिरिक्त जास्त न ठेवणं, ह्या गोष्टी आपण थोड्याशा केल्या पाहिजे. म्हणजे मी बोलतोय ते ऐकायला फार हे विषय ऐकायला फार सोपे आहेत, पण करायला किती अवघड आहे हे प्रत्येक शेतकऱ्याला माहिती. आणि त्यासोबतच मग गळकूज होत असताना तिथे आपण डायमोर असेल किंवा त्याच ग्रुप मधले जे काही होमोप्रेसनाइड असेल, बरेच औषधं आहेत, ब्रँड आहे, प्रोसेल आहे, आणखी आहेत, अशा औषधांचा तुम्ही तिथे प्रसंग बघून कमी जास्त डोस घेऊन त्याचा वापर जर केला तर त्याचा आपल्याला कूज थांबवण्यास मदत मिळते. आता याला जोडीत CPPU पण आहे. आता CPPU याच्यामध्ये वेगवेगळे कॉम्बिनेशन्स आहे, मी काही खूप त्याच्यामध्ये सांगणार नाही. आता बरेच शेतकरी कोणी प्रति एकर 50 ml डायमोर वापरणारे शेतकरी आहेत, तर काही प्रति एकर 500 पण वापरणारे आहे. मग आता तुम्ही किती डोस घ्यायचा, तुमची बाग कोणती, व्हरायटी कोणती, त्यानुसार ठरवलं पाहिजे. आता एलोंगेटेड व्हरायटी जर असतात त्यांना होमोप्रेसनाइड जर दिला तर याला लांबी कमी मिळते. मग आता प्रसंग कधी कधी अवघड असतो, त्याही परिस्थितीत मारावं लागतं. म्हणजे आता माझं बऱ्याच शेतकऱ्यांशी संभाषण यावेळेस चालू होतं, मी त्यांना म्हणायचो बाबा एक असं औषध आहे ते मारल्याने थोडंसं थांबतंय, पण मग तुम्हाला लांबी मिळणार नाही. तर त्या शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की घड झाडावर राहायला पाहिजे, तिकडे गोल झाला तरी चालेल सोनाका असून पण. तर हा प्रसंगानुसार आपलं हे मत बदलत असतं. तेच तुमच्या बागेमध्ये कुठेतरी 1-2 गड कुजताय, मी जर तुम्हाला सांगितलं हे मार गड गोल होतील पण मग गड वाचतील, तर तुम्ही म्हणाल अरे हा वेडा झाला काय, माल लांब झालाच पाहिजे, सोनाका व्हरायटी लांब नाही झाली तर पैसे कुठून होतील, असं बोलेल. तर आपल्यावर आलेला प्रसंग आपल्याला आपले निर्णय घ्यायला भाग पडत असतो. त्याच्यामध्ये काही जणांचं मत आहे का CPPU 1 ml ने फवारलं तरी चांगले रिझल्ट मिळतात, काहींचं म्हणणं आहे का CPPU 1 ml त्याच्यासोबत होमोप्रेसनाइड 1 ml असं जर वापरलं तर त्याने आपल्याला फायदा मिळतो. काहींचं म्हणणं आहे का GA त्याच्यासोबत अमिनो ऍसिड घेऊन चांगलं भिजवून मारलं तर त्याने पण बाग थांबते. त्याच्यानंतर काहींचं असं मत आहे की GA आणि एखादा अमिनो ऍसिड चांगला घेऊन डायरेक्ट हँडीपच केली तरच फायदा मिळतो. तर ह्या गोष्टी वेगवेगळ्या प्रकारे काही शेतकऱ्यांना याने फायदा झालेला, काही शेतकऱ्यांना याने फायदा झालेला आहे. तर आपण या गोष्टी तुम्हाला कशाने फायदा होतो हे तुम्ही बघून त्यानुसार उपाययोजना केली पाहिजे. आता माझ्याकडे जे काही मेन विषय होते ते मी थोडक्यात सांगितले. ज्या काही चुका होत आहेत त्या चुका, ज्या काही प्रॅक्टिस मध्ये गडबड करतायत शेतकरी, त्या सगळ्याच गोष्टी ज्या काही मला सुचल्या त्या सगळ्या मी आता इथे सांगण्याचा प्रयत्न केला. आणि सोलापूर सांगली विभागात मी आवर्जून सांगू इच्छितो की तुमच्या भागामध्ये ह्या निगडीत भरपूर प्रबोधन होणं गरजेचं आहे डिझीज मॅनेजमेंटच्या बाबतीत. एक तर तुमच्या भागामध्ये शेअरिंग नावाचा प्रकार हा फार कमी आहे. म्हणजे शेतकरी असं जसं नाशिकला चालतं की ग्रुप करून चर्चा करून अडचणीवर मार्ग काढणं, किंवा काही एखादं औषध चांगलं असलं त्याचे रिझल्ट चांगले आले तर ते दुसऱ्याला सांगणं, हा प्रकार जो ज्या मोठ्या प्रमाणात नाशिकला चालतो तितक्या त्या प्रमाणात तुमच्या भागामध्ये चालत नाही. म्हणजे ही दुर्दैवी गोष्ट वाटते मला. आणि मी असेल किंवा माझे मित्र असतील किंवा सहकारी असतील त्या भागातले, ते तुम्हाला कॉन्टॅक्ट थेरी शिकवायसाठी किंवा तुम्हाला ह्या सगळ्या प्रॅक्टिस शिकवण्यासाठी सगळे इच्छुक आहेत. मी स्वतः आहे, फक्त तुम्ही एकत्र येणं गरजेचं आहे. तुम्ही 50 एका गावची 50-100 लोक एकत्र जर आली तर मी किंवा माझ्या बरोबर ज्यांनी काम केलेलं, ज्यांना समजलेली कॉन्टॅक्ट थेरी, असं कोणतरी येऊन तुम्हाला या गोष्टी शिकवेल. आणि याच्यातून तुम्हालाही समजेल का डिझीज मॅनेजमेंट कसं करावं लागते. आता स्प्रे, बरेच जण काय म्हणतात कॉन्टॅक्ट थेरी म्हणजे रोज फवारे मारणं वगैरे वगैरे, असं काही नसतं. तुम्हाला कॉन्टॅक्ट थेरी म्हणजे काय, का प्रसंग बघून फवारे वाढवणं आणि कमी करणं. आता प्रसंग चांगला असेल, तुमची बाग पोंग्यात आहे, अजिबात कुठेच पाऊस पडत नाही, ढग पण नाही, दमट वातावरण नाही, आर्द्रता ही सरासरी आर्द्रता तुमची 80% खाली राहत असेल, सतत वातावरणामध्ये ढग कुठेच नाही, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही पोंग्यातल्या बागेला सुद्धा एकही फवारा डावणीसाठी घेणं गरजेचं नसतं. आणि न घेतला तरी तुमच्या बागेवर कुठेही डावणी दिसणार नाही. तर हे तुम्हाला शिकणं गरजेचं आहे. आता पाऊस, याच्यामध्ये मग तुम्ही काय मोजलं पाहिजे, तुमचं तापमानाकडे लक्ष पाहिजे. तुम्हाला
आर्द्रता काय असते, किती असते, आपल्याकडे दिवसाला उच्चांक आर्द्रता किती, खाली किती आहे, ह्या गोष्टींचा आपण अभ्यास ठेवला पाहिजे एक शेतकरी म्हणून. तापमान काय राहतंय आपलं, सरासरी तापमान किती राहतंय, जास्त तापमान किती राहतंय, ह्या गोष्टी आपण छोटी छोटी यंत्रणा घेऊन मोजू शकतो. त्याच्यानंतर काही आता नवीन ऍडव्हान्स जे वेदर स्टेशन्स आलेत, हे वेदर स्टेशन्स तुम्हाला आज मोबाईल ऍपवर 24 तासाचं मागच्या 1-2 वर्षाचं सगळी हिस्ट्री बघायला मिळते. जसं आता आम्ही काही वापरतो वेदर स्टेशन्स, मग ते वेदर स्टेशन्सवर मी समजा नाशकात जरी नसलो, मी तिकडे जरी असलो सांगलीला, तर मी तिथून मोबाईलवर बघतो का माझ्याकडे सरासरी आर्द्रता किती चालू आहे, राहते, तापमान किती राहतंय, समजा लीफ वेटनेस येतोय तो किती राहतोय. ह्या गोष्टींची आपण कशी मदत घेता येईल. नाही प्रत्येक शेतकऱ्याला परवडत, तर जो कोणी असेल एखादा ग्रुप मिळून घेणं, त्याचा फायदा करून घेणं, या गोष्टींचा, ह्या गोष्टी तुम्हाला फायदेशीर ठरतील. ह्या मशीन सुद्धा, मी एक शेतकरी म्हणून तुम्हाला सांगतो, हे मशीन सुद्धा अजूनही परफेक्ट नाही. यांना सुद्धा म्हणजे जे कोणी असतील, ज्या कोणत्या कंपन्यांच्या बाजारात उपलब्ध आहे, यांनी सुद्धा अजून याच्यामध्ये खूप मोठी सुधारणा करणं आणि खूप मोठं याच्यामध्ये परफेक्शन आणणं गरजेचं आहे. पण आहे त्याची आपल्याला मदत मिळते. आता पाऊस पडतो, पाऊस मोजला पाहिजे आपण. आपल्याकडे पाऊस किती पडतोय, किती मोठा पाऊस झालाय, म्हणजे आपल्याला बागेला पाणी देणं गरजेचं आहे का नाही. पाऊस पडत असताना बागेला पाणी न देणं अजिबात, ह्या सुद्धा एक चुकांपैकी एक चूक आहे, अनेक चुकांपैकी एक चूक आहे जी शेतकरी करतात. पोंग्यामध्ये पाऊस पडतोय, पाणी देत नाही, मग गड जिरून जातात. फ्लॉवरिंग मध्ये प्लॉट आहे, त्याला जर मुळीच्या कक्षेमध्ये अजिबात पाणी नाही, तर त्याचा तुमच्या बागेवर विपरीत परिणाम दिसणारच आहे. मग आपण पाऊस पण मोजला पाहिजे. आता पाऊस मोजण्यासाठी तुम्हाला कोणतं 1000, 3000 आणि 10,000ची युनिट घ्यायची गरज नाहीये. असे युट्यूबवर याच्यावर व्हिडिओज आहे का तुम्ही एक साधा 3 इंची 4 इंची पीव्हीसी पाईप घेऊन त्याला एक सपाट झाकण खाली लावून त्याचा एक तात्पुरता पाऊस मोजण्याचं यंत्र तुम्ही बनवू शकता, जे तुमच्या घरापासून बाजूला, मोठ्या झाडापासून बाजूला, जिथे आजूबाजूला त्याच्या 50-100 फुटामध्ये कोणतीही मोठी वास्तू, घर नाहीये किंवा झाड नाही, अशा ठिकाणी ते आपल्या बागेत एखाद्या अँगलला वर उंचावर लावलं, तर त्याच्यामध्ये पडणारा पाऊस नंतर आपण एक साधी आपली स्केलची पट्टी घालून किती MM झालाय हे बघू शकतो. म्हणजे हे व्हिडिओज मी आता ज्यांच्या पेजवर आपण आज हा सेशन घेतोय, त्यांना मी विनंती करेल का त्या निगडीत व्हिडिओ आहेत युट्यूबवर बनवलेले आपल्याच मित्र सहकाऱ्यांनी, ते व्हिडिओ आम्ही तिथे पोस्ट करायला लावतो. तुम्ही बघा पाऊस किती पडलाय हे तुम्हाला समजणं गरजेचं. पाऊस 5 MM झालाय का 50 MM झालाय. 5 MM झालाय तर तो म्हणजे आपल्या जमिनीमध्ये पाणी फार काही गेलेलं नाही, फक्त झाडावर नुकसान. 50 MM झालाय तर तो खाली किती गेलाय हे पण आपल्याला एक अंदाज बांधता येतो. जसं आता हे मागे जे पाऊस झाले मागच्या 4-5 दिवसापूर्वी, आमच्याकडे 80 MM पाऊस झाला. 80 MM पाऊस झाला म्हणजे आमची पूर्ण जमीन खोलपर्यंत भिजली आता मातीने, पाण्याने. आता आम्हाला पुढचे काही वेगवेगळ्या जमिनीनुसार पुढचे 5 दिवसापासून तर 8 दिवस 10 दिवसापर्यंत पाणी द्यायची गरज नाही. तर ह्या गोष्टी थोड्याशा आता तुम्ही स्वतः, आपण एक शेतकरी म्हणून ह्या गोष्टींकडे बघितलं पाहिजे. मग वातावरण असेल, आर्द्रता किती राहते, आणि मग ह्या गोष्टी ज्यावेळेस तुम्ही शिकाल, तुम्हाला नोंद ठेवायला तुम्ही सुरुवात कराल, त्यावेळेस तुम्हाला तुमची फवारे कधी वाढवायची, कधी कमी करायची हे समजेल. तर एवढं सांगून मी माझं जे काही थोडंफार अभ्यास होता तो तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला, आणि एवढं बोलून मी थांबतो. पुनश्च एकदा गणेश सरांचं धन्यवाद म्हणतो की त्यांनी मला इथे बोलण्याची संधी दिली. दादा खूप खूप धन्यवाद. तुम्ही आपल्या शेतकऱ्यांना एवढ्या कठीण प्रसंगात आपण कसं वागायला पाहिजे आणि काय उपाययोजना करायला पाहिजे होत्या, आणि आता इथून पुढे देखील काय करायला पाहिजे याच्यावरती सविस्तर खराब वातावरणामध्ये तुम्ही आपण म्यूट आहे, तुमचा आवाज येत नाही आम्हाला. हॅलो, येतोय का सर? म्यूट नाहीये, येतोय का आवाज? आता येतो आवाज सर? गणेश सर अनम्यूट करा ना. हा हा केलेला आहे. हा सर, तुम्हाला येत नाही, बाकीच्यांना येतोय बाहेर. शेतकरी मित्रांनो, आपल्याला वकीलदारांनी खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलंय. याच्यामध्ये आपण त्याच चुका करतोय खराब वातावरणामुळे. त्याचा आवाज
खराब वातावरणामध्ये आपण त्या चुका करतो, जसं की कव्हरेज देणं, औषधाचं फवारणी करणं, किंवा कोणतंही औषध खरेदी करताना आपण ओरिजिनल बिलं घेत नाही, ती औषधं घेतोय आणि तेच खर्च कमी करण्यासाठी त्यांचा वापर करतोय. तर या साऱ्या गोष्टी आपल्याकडून होत आहेत आणि त्याच्यामुळे आपल्या द्राक्ष इंडस्ट्रीमध्ये किंवा आपल्या बागेमध्ये आपल्या चुकांमुळेच आपलं नुकसान होत आहे. तर या सर्व गोष्टी टाळण्यासाठी तुम्हाला तुमच्या कामगतीमध्ये बदल करावे लागतील. जसे वातावरणामध्ये बदल होत आहेत तसे आपल्याला सुद्धा आपल्यामध्ये बदल करून त्यानुसार आपली शेती करावी लागणार आहे. बरेचसे मुद्दे आहेत ते दादांनी आपल्याला सांगितलं आजच्या सेशन मध्ये. तर नोंदी ठेवणं हा एक त्याच्यातून खूप महत्वाचा मुद्दा आहे. आपण जे कामं करतो त्या सर्व गोष्टींची व्यवस्थित नोंद करा. आपल्याकडे किती पाऊस पडतो त्याची नोंद करा. आपल्या बागेमध्ये काय आर्द्रता आहे त्याची नोंद असायला पाहिजे आणि त्याच्यानुसार आपण किंवा त्यावरती ठरवू शकतो. त्यामुळं शेतकरी मित्रांनो आता आपल्याला लिहितं झालं पाहिजे, वाचतं झालं पाहिजे आणि त्याच्यावरती अभ्यास करून आपली काम गती सुधारली पाहिजे, तरच आपली शेती वाचू शकते. सरांना काही आपल्या शेतकरी बांधवांनी प्रश्न विचारलेले आहेत, ते मी प्रश्न घेतो. तर आवाज येतोय का माझा तुमच्यापर्यंत? हॅलो. येतोय. हा, आपल्या काही शेतकरी मित्रांचे प्रश्न आहेत, मी तुम्हाला सांगतो. मी सर्व प्रश्न एकत्रच सांगतो म्हणजे तुम्हाला उत्तर द्यायला सगळं सोपं होईल. औषधांच्या पॅकिंग वरील माहितीवरून आपल्याला ते औषध कोणत्या गटातील आहे हे समजू शकते का, हा एक प्रश्न. त्याच्यानंतर सल्फर कोणत्या टेम्परेचरला काम करते, हॅलो, हा एक प्रश्न. आवाज थोडासा ब्रेक होतोय, प्रश्न परत विचारा ना. हॅलो. हा, आता येतो आवाज क्लिअर? हो, आता एकदम स्वच्छ आहे. ओके. तर प्रश्न असा आता की औषधाच्या पॅकिंग वरील जी माहिती दिली जाते त्याच्यावरून आपण हे औषध कोणत्या गटातील आहे हे आपल्याला समजू शकतं का? दुसरा प्रश्न आहे, सल्फर कोणत्या टेम्परेचरला काम करते? अजून एक प्रश्न आहे, कॉपर प्लस सल्फरची जर फवारणी करायची असेल तर 4 mm साईज मण्यांची आहे, त्या साईज पर्यंत आपण त्याची फवारणी करू शकतो का? आणि भुरीसाठी आपल्याला आता या वातावरणानंतर कोणत्या औषधाची फवारणी घ्यायला लागेल? असे 3 प्रश्न आहेत वेगवेगळे, ते मी एकत्रच तुम्हाला सांगितलं. सर्वप्रथम तर कुठलंही ब्रँडेड कंपनीचं कुठलंही बुरशीनाशक जर घेतलं तर त्याच्यावर ते कोणत्या गटातलं आहे, कोणता घटक आहे ते सांगतात. पण आजकाल बऱ्याच कंपन्या मार्केटिंगचा एक पार्ट म्हणून ते आंतरप्रवाह आहे का कॉन्टॅक्ट आहे हे लिहायचं टाळतात. आपण आता जे काही कोणी तुमच्या परिसरातले जागरूक शेतकरी असतात किंवा आता आमच्यासारखे जे काही शेतकरी आहेत, जे तुम्हाला सांगतो का कोणतं औषध कोणत्या गटातलं आहे, तर याचंही आपण तिथे हे केलं पाहिजे. आता बरेच आजकाल औषधांवर कंपन्यांनी लिहायचं बंद करून टाकलंय, तर ते आंतरप्रवाह आहे का सिस्टमिक आहे. तर तिथं म्हणजे आमचं तर कायम कंपन्यांना आव्हान असतं की तुम्ही असं नका करू, तुमचं औषध कोणत्या गटातलं आहे त्याच्यावर काम करताय ते लिहिलं पाहिजे. आता याच्यामध्ये 4-5 प्रश्न विचारले, मला सगळे आता आठवत नाही, जे जे आठवत आहे त्याच्यावर मी उत्तर देऊन घेतो आणि जे राहिलं असेल ते परत तुम्ही मला विचारा. आता याच्यामध्ये कॉपर सल्फरचं जे कॉम्बिनेशन आहे ते चालतंय, पण कॉपर सल्फर तुम्ही कारण नसताना कोणत्याही अवस्थेत वापरू नका. तुमची बाग 3-4 mm ला आहे, खूप पाऊस होतोय किंवा तुम्ही थिनिंग केलेली बागेची, त्यावेळेस पाऊस पडतोय, अशा परिस्थितीत तुम्ही कॉपरचा वापर करा. आता सल्फरचा वापर आपल्याला करायचा का, तर या पावसाळी परिस्थितीमध्ये माझ्याकडनं तो विषय राहून गेला. बुरीचा जो विषय होता, बुरीसाठी बरेच जण आपले सायंटिस्ट आणि सगळेच सांगतात की पाऊस पडत असताना किंवा पावसाळी परिस्थितीमध्ये बागेमध्ये बुरीची लागण होत नाही, पण ते पूर्णपणे खोटं आहे.
म्हणजे ते खोटं बोलताय असं मला नाही म्हणायचंय, पण आपला द्राक्ष बागायतदारांचा अनुभव असा आहे की पावसाळी परिस्थितीमध्ये जर बाग फ्लॉवरिंग मध्ये असेल, त्या दरम्यान जर आपल्याकडनं बुरीची औषधं योग्य गेले नाहीत तर बागेवर खूप मोठ्या प्रमाणात बुरी दिसते. आणि मी ही तिसरी मीटिंग आहे, ज्या तिसऱ्या मीटिंग मध्ये आवर्जून सांगतोय का 8 ते 10 डिसेंबर पासून तुम्हाला सगळ्याच विभागामध्ये मण्यांवर बुरी दिसते, याची ओरड चालू होणार आहे. तर तुम्ही हे जे कॉपर सल्फर आहे ना, हे पावसाळी परिस्थितीमध्ये तुम्हाला सल्फर एक बुरीचं कॉन्टॅक्ट औषध म्हणून तिथं वापरणं गरजेचं आहे. आता वातावरण स्वच्छ झालंय म्हणजे बऱ्यापैकी पाऊस पडायचे थांबलेत, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही गरज नसताना 5 mm 6 mm च्या पुढे कॉपरचा वापर, कॉपर बुरशीनाशकांचा वापर करू नका. कोणते तर ब्लायटॉक्स झालं, जे काही आहे सीओसी, कॉपर हायड्रॉक्साईड आहे यांचा. बाकी जी आता जी नॅनो कॉपर टेक्नॉलॉजीची औषध आहे त्यांचा मात्र तुम्ही बिंदास वापर करू शकता, कारण त्यांच्यामध्ये प्रमाणच इतकं कमी आहे कॉपरचं की जे तुम्हाला त्रासदायक ठरणार नाही. आणि बाकीचे प्रश्न काय होते मला सांगा सर. सल्फर कोणत्या टेम्परेचरला काम करतं? सल्फर कोणत्या टेम्परेचरला काम करतं हा एक मोठा विषय आहे आपल्या इंडस्ट्रीतला. आणि माझं स्वतःचं मत आहे का तुम्ही बुरीसाठी फार काही सल्फरच्या भरोश्यावर राहू नका. तुम्हाला सल्फरचा जर फायदा घ्यायचा असेल तर तुम्ही डस्टिंग सल्फर आणून जमिनीवर डस्टिंग करा, बागेवर करू नका डस्टिंग. बागेवर डस्टिंग केली तर तुम्हाला बागेवर सल्फर डस्टिंग केली तर जिथे दव पडतं किंवा पाऊस पडतो अशा ठिकाणी त्या सल्फरची रिएक्शन होऊन पानं खराब होतात. मात्र तुम्ही जमिनीवर सल्फरची डस्टिंग करा, त्याचा तुम्हाला बुरीसाठी खूप चांगला फायदा मिळेल. बरेच जण म्हणतात टेम्परेचर चांगलं असताना आणि अशा वातावरणात सल्फर काम करतंय असं सांगितलं जातं, पण मग जर टेम्परेचर चांगलं आहे वातावरण स्वच्छ आहे तर मग सल्फरची गरज पण नसते बुरीसाठी, असं माझं वैयक्तिक स्वतःचं मत आहे. तर मग तिथे तुम्हाला बुरीसाठी एकमेव कॉन्टॅक्ट औषध शिल्लक राहतं ते म्हणजे कॅरेथेन आणि पीव्हीसी. पीव्हीसी पण किती काम करतं मला नाही माहित, मी शंकाच आहे मला थोडं स्वतःला. कॅरेथेन मात्र एक कॉन्टॅक्ट औषध म्हणून बुरीचं कॉन्टॅक्ट औषध म्हणून खूप उत्तमरित्या काम करतं. आणि त्याचा वापर तुम्ही खराब वातावरणात करा, इतर वेळी नाही केला तरी चालतो. पण जे ढगाळ वातावरण आहे सतत त्या दरम्यान तुमचे प्लॉट फ्लॉवरिंग मध्ये आहेत, त्या दरम्यान समजा पाऊस पडतोय तर तिथे तुम्ही कॅरेथेन, मग डावणीचं औषध एक म्हणजे जसं कुमन कॅरेथेन किंवा M45 कॅरेथेन किंवा Z78 कॅरेथेन अशी औषधं घेऊन तुम्ही फवारणी केली तर तुमचं डावणी आणि त्याच्यासोबत बुरी या दोन्हींचं नियंत्रण खूप चांगल्या प्रकारे होतं. आणि बुरीलाही तुम्ही आंतरप्रवाही औषधं जशी डावणीची सांगितली मी तशी वापरणं गरजेचं आहे. मात्र बुरी ही उशिराच्या अवस्थेत पण येते, म्हणून तुम्ही एक साधारण जिथे 120 दिवसात हार्वेस्टिंग होते तिथे साधारण 70 दिवसापर्यंत तुमचं आंतरप्रवाही बुरशीनाशक बुरीसाठी जाणं गरजेचं आहे. तेच तुमच्याकडे 150 दिवसांना हार्वेस्टिंग येत असेल तर ती तुमची साधारण एक 80 दिवसापर्यंत 75 दिवसापर्यंत तुम्ही बुरीसाठी आंतरप्रवाही बुरशीनाशक दिलं पाहिजे. धन्यवाद दादा. शेतकरी मित्रांनो, आपल्याला आजच्या सेशन मध्ये या परिस्थितीत द्राक्ष बागांवरती कशा पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे त्याच्यावरती चांगल्या प्रकारे आपल्याला आज दादांनी मार्गदर्शन केलेलं आहे. मी शेवटचं दादांना एक प्रश्न विचारतो. आपल्या द्राक्ष नोंदवही आपण पाहिली असेल, तर या द्राक्ष नोंदवही बद्दल शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल थोडक्यात? आपण बाग 12 महिने म्हणजे एप्रिल असो ऑक्टोबर असो आपण 12 महिने नोंद ठेवली पाहिजे. आपण कंटाळा करतो, मी पण कंटाळा करायचो पूर्वी, माझे वडील मला कायम याच्यावरनं ओरडायचे का तू नोंद ठेवत नाही, नोंद ठेवत जा. आणि नोंद ठेवलीच पाहिजे आपण प्रत्येकाने, कोणत्या तारखेला किती वाजता कसली फवारणी घेतली, त्या औषधाचं प्रमाण किती घेतलं, एकरी पाणी किती उडवलं, त्याच्यासोबत कोणते मिक्सिंग घेतले, हे आपण जेवढं बारकाईने लिहून ठेवू तेवढं आपल्याला ते वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला त्याची मदत होते. एकतर म्हणजे आपल्याला मागच्या वर्षी आपण काय काय कधी कधी फवारलं, त्याचे किती फायदा झाला किती तोटा झाला हे बघता येतं. आपल्याकडनं काही चुका झाल्या तर त्या चुका शोधता येतात. त्याच्यानंतर आपल्या बागेवर काही अडचणी आल्या तर त्या का आल्या हेही आपण शोधू शकतो. डाग पडले तर ते म्हणजे काही अडचणी येतात त्या कशामुळे आल्या हे आपल्याला शोधता येतं. आणि बऱ्याचदा आपल्याला 8 दिवसात काय फवारले हे आठवत नाही, आपले भरपूर प्लॉट्स असतात.
आता मला बरेच शेतकरी फोटो पाठवतात, दादा ही अडचण आली आणि असं झालंय. मी त्यांना पहिला माझे दोनच विषय असतात, एक तर फोटो पाठव आणि दुसरं तू जी काही फवारलेलं आहे याची नोंदची ती वही पाठव. आणि शेतकरी काय करतो मग वेळेवर वही आणि पेन घेऊन बसतो आणि त्याला जेवढे 4 फवारणे आठवतील तेवढे लिहितो. आणि बरेचदा शेतकरी किंवा कोणी असो तो तिथे स्वतःच्या चुका मात्र लिहित नाही, जे जे बिगर चुकीचं लिहिलंय तेवढंच लिहून पाठवतो. तर हे तुमच्या स्वतःची सुद्धा चुकीचं आहे ना, त्याच्यामध्ये नुकसान कोणाचं होतंय? आमचं काहीच नाही होतंय, तुमचंच होतंय. तर फवारणीची नोंद चांगली ठेवणं फार गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आता गणेश भाऊंनी त्यांनी एक चांगल्या फॉर्मॅटच्या वह्या बनवलेल्या आहेत. तुम्हाला जर साध्या वहीवर नाही लिहिता येत, फॉर्मॅट लिहिता येते तर यांच्या वह्या गणेश भाऊंनी त्यांनी जी काही वही बनवली त्या वह्या तुम्ही मागून घ्या. त्याच्यामध्ये त्यांनी सगळे चांगले व्यवस्थित तक्ते बनवले आहेत, तारीख सगळे आहे त्याच्यामध्ये डिटेल्स मध्ये. फवारणीच्या औषधाचं साठी कॉलम आहे, मात्रा काय घेतली, प्रमाण काय घेतलंय, किती औषध जातंय, त्याच्या पुढे टिप्पणी आहेत. परतून याच्यासोबत आपण आणखी ही पण नोंद ठेवली पाहिजे का हा फवारा घेतला त्या दिवशी थंडी जास्त होती का कमी होती, पाऊस पडला का नाही पडला, पाऊस पडला तर किती पडला, जसं मी मग सांगितलं पाऊस मोजला पाहिजे, मग तिथे किती MM पडला. ह्या गोष्टी आपण जर आपल्या फवारणी शेड्यूलच्या पुढे लिहून ठेवल्या तर आपल्याला निश्चितच बरेच निष्कर्ष काढण्यात मदत मिळते. आता ज्या प्लॉटवर डाऊनी दिसतोय उशिरा, हे प्लॉट सगळे फ्लॉवरिंग मध्ये पाऊस खाल्लेले असतात. हे आमच्या सटाणा विभाग असो, नाशिक असो, कोणताही विभाग असू द्या, जो प्लॉट फुलामध्ये बसतो, फ्लॉवरिंग मध्ये येतो आणि सेटिंग पर्यंत त्या दरम्यान त्या प्लॉटला जर पाऊस झाला आणि तिथे फवारणी जर चुकली तर त्याच बागेमध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारचे नंतर पाकळी डावणी, गडातला दांड्यातला डावणी सगळा दिसत असतो. त्याच्यामुळे आणि ह्या गोष्टी कधी कळतात आपल्याला, ज्यावेळेस आपल्याकडे ही हिस्ट्री असेल लिहिलेली त्यावेळेस कळतात. तर नोंदवही फार गरजेची वस्तू आहे. तुम्ही स्वतःची बनवा, नाही स्वतःची तर तुम्ही जी आयती मिळते आता जसे गणेश भाऊ ते देत आहेत त्या मागून घ्या. धन्यवाद दादा. शेतकरी मित्रांनो, आपल्याला या संकटातून बाहेर निघायचंय आणि त्यासाठी एक शेतकरी म्हणून एक शेतकरी त्याला चांगलं मार्गदर्शन करून बाहेर काढू शकतो. जे 20 ते 25 वर्ष झालं द्राक्ष शेती करतायत किंवा त्याच्या अगोदरपासून द्राक्ष शेती करतायत, यांच्याकडे खूप मोठा त्यांचा अनुभव आहे आणि या अनुभवाच्या आधारे आपण अशा संकटावरती मात करू शकतो. एके दादांसारखे शेतकरी असतील, आपल्याला त्यांच्या अनुभवाच्या जोरावरती खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करून अशा संकटातून आपली द्राक्ष शेती वाचवायला मदत करतील. फ्रूटवाला बागायतदार टीम सदैव आपल्यासाठी एके दादांच्या मार्गदर्शनाखाली कॉन्टॅक्ट थेरी आपल्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करेल आणि या कॉन्टॅक्ट थेरीच्या माध्यमातून खूप साऱ्या बागा आपण चांगल्या पद्धतीने वाचवून चांगलं उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करूया. आज आपण या ठिकाणी थांबतो. दादा, आपण या ठिकाणी थांबूया. शेतकरी मित्रांनो, नमस्कार. धन्यवाद. धन्यवाद.